चेंज करता सांगतो, ही कॅन्डल तुमची इन्व्हर्टेड हॅमर बनलेली आजची, अशी कॅन्डल बनलेली. हे बघा अशा टाईपमध्ये अशी कॅन्डल तुमची बनली. जर तुम्ही डेली टाइम फ्रेमवरती गेला याला तर तुम्हाला अशी कॅन्डल बघायला भेटेल. बघा मी डेलीवरती शिफ्ट करतो, दाखवतो तुम्हाला कशी कॅन्डल दिसते. बघा दिसली का तुमची ही इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल. मी सगळ्या लेवल्स वगैरे काढून टाकतो. एक सेकंद, ही लेवल काढतो, ही पण लेवल काढतो आणि ही पण लेवल काढतो. बघा कॅन्डल तुम्हाला कशी बघायला बघते आजची डेली टाइम फ्रेमवरची कॅन्डल. बघा इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल, म्हणजे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की कॅन्डल कोणती कॅन्डल बनते डेलीवरती सुद्धा. ही इन्व्हर्टेड हॅमर म्हणजे वरून सेलिंगचं प्रेशर दाखवलं जातं. आता आजच्या ट्रेडचं लॉजिक माझं सिंपल होतं, कारण लक्षात ठेवा मॉर्निंगला एवढी मोठी बाईंग येते, काल पण एवढी मोठी बाईंग आली, तर कुठेतरी प्रॉफिट बुकिंग होणार. आणि मी आयडेंटिफाय केलं होतं की 25,200 ही लेवल एक चांगली लेवल आहे आणि इथे एक मार्केटमध्ये तुम्हाला एक सेलिंग बघायला भेटेल. इथे इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल जशी बनली, ही जी कॅन्डल बनली, इथंच मला सेलिंगचा प्लॅन करायचा वाटत होता, परंतु लो ब्रेक झाला नव्हता अजून, त्याच्यामुळे मी थोडं होल्ड केला. त्याच्यानंतर मला दुसरी सेकंड कॅन्डल भेटली, ती ही भेटली की याच्यामध्ये मला काय बघायला भेटलं, ही कॅन्डल बघायला भेटली. याला आपण शिकलेला, ही कोणती कॅन्डल आहे तर बेरिश हॅरामी कॅन्डल आहे. लगेच याचा लो मार्क केला, याचा लो मार्क केला, इथं लो मार्क केला, लगेच एंट्री. तुम्हाला दाखवलं होतं ऑलरेडी मी ट्रेड कसा प्लॅन केला होता. हे हायच्या वर असेल, परंतु माझं टार्गेट जे होतं ना आजच्या डे लोचं टार्गेट होतं, ते पण काय आपल्याला एवढं भेटलं नाही. ट्रेलिंग एसएलचा वापर केला मी. मार्केटनं इथूनच रिव्हर्सल तुम्हाला बघायला भेटला या लेवलवरून. हा जो लेवल आहे का, इथून तुम्हाला एक रिव्हर्सल बघायला भेटला कालच्या डे हायचा. लक्षात ठेवा कालचा डे हाय बरं का हा. इथं मार्केटनं काही केले माहिती आहे का तुम्हाला, इथं मार्केटनं तुम्हाला सांगितलं डे हाय, कालचा प्रिव्हियस डे हाय एक सपोर्ट रेशनचं काम करतो. तुम्हाला अगोदर सांगितलं मी डे हाय अगोदरचं तुम्हाला काय बघायचं, प्रिव्हियस डे लो, डे हाय, डे ओपन आणि डे क्लोज, हे चारही गोष्टी महत्त्वाच्या असतात. लक्षात ठेवा मार्केटमध्ये हाय लावतोय म्हणजे तिथं काहीतरी आहे, तिथपर्यंत प्राइस जाते, किंवा लो लावतोय म्हणजे प्राइस तिथून खाली बाउन्स करते म्हणजे तिथे एक सपोर्ट आहे, आणि हाय लावतोय म्हणजे तिथं एक काय रेजिस्टन्स आहे प्राइसमध्ये. इथं येते लक्षात. हा जो हाय होता या हायला आज मार्केटनं काय केलं, एक सपोर्ट घेतला इथं, आणि प्राइसमध्ये परत प्राइस त्या लेवलला गेली. इथं बघा ट्रॅपिंग झाली कुठल्या साईडला, बाईंग साईडला. तुम्हाला वारंवार सांगितले, का सांगितलंय की इथून मार्केटमध्ये ज्या लोकांनी बाईंग केली आहे, तुम्ही डे हाय ब्रेक करण्याचा वाट बघताय इथं, आणि इथं तुम्ही एंट्रीचा प्लॅन करताय, तर लक्षात ठेवा आज ऑप्शनची एक्सपायरी होती, निफ्टीची एक्सपायरी होती आज, त्यामुळे एवढी मोठी मुवमेंट झाली आणि अजून तुम्ही मोठी मुवमेंट एक्सपेक्ट करताय, तर हे नाही. आणि ब्रेकआउट जर का सक्सेसफुली व्हायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे इथून आपण काय करायचं, पुल बॅक नंतर जर काय तो ब्रेकआउट सक्सेसफुल होतोय तरच एंट्रीचा प्लॅन करायचा. डायरेक्ट ब्रेकआउट केला, तुम्हाला सांगितलं डायरेक्ट जर का ब्रेकआउट करतं इथं घुसायचं नाही, अजिबात घुसायचं नाही, इथं तुम्ही ट्रॅप होऊ शकता. आता बऱ्यापैकी बरेच लोक वाचले त्याच्यामध्ये आज, कारण तुम्हाला सांगितले ह्या गोष्टी बऱ्याच लोकांनी एसएल पासून वाचायला लागलेले आहेत, त्यांना माहीत झालं ह्या गोष्टी ट्रॅपिंग कसं. कारण तुम्हाला काय सांगितलं, चॅनलवरती तुम्ही जर का आले ना तर तुम्हाला ह्या गोष्टी बघायला भेटणार. आणि ट्रॅपिंग सगळ्यात जास्त या साईडलाच होते, कुठं ब्रेकआउटवरती. तुम्ही डे हाय डे लो ब्रेक झाला की एंट्रीचा प्लॅन बनवता, शक्यतो त्या गोष्टी टाळा. जरी याला वर जायचं असेल ना तरी लक्षात ठेवा इथून त्यांना अजून एक पुल बॅक द्यायला पाहिजे होता, मग जर का ब्रेकआउट करत होता तर मग सक्सेसफुली झाला असता कदाचित. आणि वरची लेवल पण मार्क करून घेतली होती की कुठपर्यंत मार्केट जाऊ शकतं जर वर गेलं तर. ती लेवल मी मागाशी काढून टाकली हे इन्व्हर्टेड हॅमर हे करताना, ड्रॉ करताना. मला काय एवढा अखंड ट्रेड नाही भेटला. माझी एक्झिट सांगतो तुम्हाला कुठे झाले. मी 3 मिनिट टाइम फ्रेमवरती नंतर शिफ्ट झालो होतो, कारण इथं रिजेक्शन दिसायला या लेवलच्या आसपास मी एक्झिट आहे. इथे एक्झिट आहे, मी इथे एक्झिट आहे या लेवलला, कारण माझा या डे हायच्या आसपास सॉरी या कॅन्डलच्या आसपास मी एसएल लावला होता, ट्रेलिंग एसएल. इथं मी एक्झिट झालो, म्हणजे मला एवढीच मुवमेंट भेटली आज. आणि शेवटची थोडीशी एक भेटली इथं एम पॅटर्नवरती, थोडासा एक ट्रेड केला होता इथं हा एम पॅटर्नवरती, आणि हेच टार्गेट ठेवलं होतं. हा इथपर्यंतच भेटलं याचं पण टार्गेट. हे खालची मुवमेंट नंतर हिरो झिरो जे असतो ना, 3 नंतर पण तुम्ही बघा 3ची स्ट्रॅटेजी पण आज काम केली मार्केटमध्ये. 3ची स्ट्रॅटेजीने पण आज काम केले मार्केटमध्ये. हे बघा ही 3 वाजताची स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितली. किती वाजताची कॅन्डल आहे, ही 3 वाजताची कॅन्डल आहे बरोबर आहे. इथून जवळपास लो जर का बघितलं तर म्हणजे एक 40-50 पॉईंटची मुवमेंट तुम्हाला 3 वाजताच्या स्ट्रॅटेजीमध्ये पण बघायला भेटली, 40-50 पॉईंट. ओके, तुम्हाला काय सांगितलं 3 वाजता जर का तुम्ही एंट्री घेताय तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये तुम्हाला 10-15 मिनिटच थांबायचं, जास्त वेळ थांबायचं नाही याच्यामध्ये. 3:30 वाजेपर्यंत थांबायचं नाही कधीच, 10-15 मिनिटच. 3 वाजता ट्रेड घेतला ना तुम्ही, लयत लय 3:10 3:15
याच्यावर थांबायचं नाही, नंतर टाइम डिके व्हायला सुरुवात होते शेवटचा. याला गामा ब्लास्ट बोलू शकता. थोडं तुम्हाला दाखवायचं हा प्रीमियम किती स्पाइक मारला शेवटच्या 15 मिनिटांमध्ये. 1 सेकंद दाखवत बघा. मार्केट त्यावेळेस किती होतं, 25,136, म्हणजे 25,150 आपण घेऊया कॉल, सॉरी पुट घेऊया. 25,150चा पुट दाखवतो तुम्हाला. स्पाइक शेवटी बघा कसं मारलेत मार्केटने. शेवटच्या 3 वाजताच्या कॅन्डलला दाखवतो फक्त. तीनच्या ह्याच्यामध्ये इथे 25,150चा पुट ना, 25,150चा पुट. हा 25,150चा पुट आहे. 25,150चा हा पुट आहे. ओके, बघा तुम्ही स्पाइक कसे मारलेत बघा. दिसतोय का स्पाइक? सेकंद हे बघा. 3 वाजता मार्केट कुठं होतं, ही 2.55 कॅन्डल. म्हणजे त्यावेळेस 16 रुपयाला प्रीमियम होता. किती रुपयाला? 16 रुपये. 16 रुपयेवरनं गेला कितीला तो? 48 रुपयाला. म्हणजे 3 पट पैसा झाला. 16 तरी 48, म्हणजे 16 रुपयाला तुम्ही जर का बाईंग केली असती तर 48 रुपयाला तो गेला. 3 पट पैसा तुमचा झाला असता. बरोबर. तुम्हाला कॅपिटल किती लागलं असतं एका लॉटसाठी? ओपन होत नाही कॅल्क्युलेटर. प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, चला. म्हणजे समजून घ्या, 16 म्हणजे तुम्ही बघा 16 × 75 करा, म्हणजे तुम्हाला तेवढं कॅपिटल लागले जवळपास. तर 3 PM स्ट्रॅटेजी थोडक्यात एक्सप्लेन करा ना प्लीज. 3 PM म्हणजे काय राहतंय? 3 PMच्या स्ट्रॅटेजीमध्ये बघा, याचा हाय लो मार्क केला जातो. ज्या साईडला मार्केट म्हणजे ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन दिलं ना, त्या साईडला एंट्री घेतली जाते. आता 3 PM म्हणजे काय लक्षात ठेवा. सिंपल स्ट्रॅटेजी सांगतो, ह्याच्यामध्ये एवढं काही लॉजिक नाही, तरी पण लक्षात घ्या. आता बऱ्याच लोकांना माहित नसेल, सांगून देतो, काही नाही, हे सगळ्या जगाला माहिती आहे, काही नवीन नाही. बघा काय करायचं तुम्हाला, 2.55ची कॅन्डल आहे. लक्षात ठेवा 3ची कॅन्डल नाही, ही कॅन्डल तुम्हाला नाही मार्क करायची. लक्षात ठेवा ही कॅन्डल नाही येते, ही कॅन्डल नाही, हे कॅन्डल मेन आहे. ही जी तुमची कॅन्डल आहे ना, ही 3 वाजताची कॅन्डल आहे. म्हणजे 2.55ला ही कॅन्डल बनायला सुरुवात झाली, पण क्लोजिंग कितीला झाली? कारण 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे, म्हणजे क्लोज कितीला झाली असणार? ही 3 वाजता क्लोज झाली कॅन्डल. बरोबर आहे, 3 वाजता क्लोज झाली, म्हणजे ही कॅन्डल महत्वाची आहे. ही जर का तुम्ही पकडली पुढची कॅन्डल, म्हणजे कोणती कॅन्डल? ही कॅन्डल जर का तुम्ही पकडली तर ही कॅन्डल 3 वाजता बनायला सुरुवात झाली, म्हणजे ही कॅन्डल 3:05ला बंद झाली, म्हणजे ही 3:05ची कॅन्डल झाली. ही 3:10ची, ही 3:15, ही 3:20, ही 3:25 आणि ही 3:30. म्हणजे ही कॅन्डल जर का तुम्ही बघितली, शेवटची कॅन्डल आहे ना, तुम्हाला वाटेल 3:25ची कॅन्डल आहे, पण 3:25ला ती बनायला सुरुवात झालेली असते आणि 3:30ला ती क्लोज होते. 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. येत आहे लक्षात? त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, थोडक्यात सांगतो कारण आपल्याला लेक्चर घ्यायचंय. ही जी कॅन्डल आहे 2.55ची, या कॅन्डलचं काय करायचं तुम्हाला? फक्त हाय आणि लो मार्क करायचं. म्हणजे ही कॅन्डल आपल्यासाठी महत्वाची, ही कॅन्डल महत्वाची आपल्यासाठी. बरोबर आहे, ही कॅन्डल महत्वाची. याचा लो ब्रेक झाला, डाऊन साईडला एंट्री, लगेच एंट्री घ्यायची. याच्यावरचाच एसएल ठेवायचा, जास्त एसएल बी ठेवायचं नाही, फक्त याच्यावरचा एसएल ठेवायचा. जरी समजा त्याने एसएल खाल्ला तर इथं लगेच एक्झिट व्हायचं. कधी कधी काय करते ते, खाली जाऊन परत रिव्हर्स फिरते, म्हणजे त्याला वरच्या साईडला जायचं असतं. आणि लयत लय 10 मिनिटं, याच्यामध्ये रिस्टोर रिवॉर्ड नसतो, कारण तुम्हाला खूप मोठं टार्गेट याच्यामध्ये भेटणार, कारण 5-10 मिनिटाची मुवमेंट असते. जास्त मोठी मुवमेंट याच्यामध्ये एक्सपेक्ट करायची नसते एक्सपायरीच्या दिवशी. तरी पण तुम्हाला 1:2 मे बी भेटलं असेल इथे. येस, 1:3 तरी भेटले, 3 ॲक्युरेट इथपर्यंत. 10-15 मिनिटं तुम्ही थांबले असते तर, आणि प्रीमियम तुमचा 3 पट झालाय जवळपास. ओके, मी इथपर्यंतच गेलो, कारण त्याच्या खाली मी नाही थांबलो, परत या लेवलपर्यंतच गेलो मी. जो हा प्रिव्हियस स्विंग मारला का, इथपर्यंतच मी टार्गेट घेतलं. मी वरच माझी एंट्री झाली होती, कारण मी आज बेरीज साईडला होतो, मी बुलिश साईडला नव्हतो आज मार्केटमध्ये. एवढी मोठी मुवमेंट झाली ना, ही मुवमेंट जी झाली का, याच्यामध्येच मी ओळखून गेलो की ही कुठेतरी थांबणार आहे, ही कुठेतरी मुवमेंट थांबणार आहे. कारण मार्केटमध्ये काल पण बाईंग आली आणि आज पण बाईंग येते, याचा अर्थ कुठेतरी थांबणार. आणि तुम्ही पहिली जर का कॅन्डल बघितली ना, ही ऑपरेटरने कॅन्डल केली आहे, पहिली कॅन्डल इन्व्हर्टेड हॅमर, ही मोठी कॅन्डल बाहेर लोकांनी पहिल्यांदा पण प्रयत्न केला होता. आणि एक्सपायरीच्या दिवशी तुम्हाला बघायला भेटतं असंच मार्केट काहीतरी करते. मागच्या एक्सपायरी पण बघा तुम्ही, असंच करते मार्केट. पहिली कॅन्डल एक मोठी कॅन्डल बनवते काहीतरी रेड किंवा ग्रीन, आणि त्याच्यामध्येच मार्केटला खेळवलं जातं. आज पण बघा तुम्ही, त्याच्यामध्येच मार्केट, आणि क्लोजिंग बघा त्याच्यामध्येच झाले. म्हणजे जर का कुणी सकाळी शॉर्ट केला असेल ना, दोन्ही साईडचे कॉल किंवा पुट दोन्ही शॉर्ट केले ना, दोन्ही पण झिरो झालेत आज ॲट द मनीचे. आउट ऑफ द मनी तर सोडून द्या, आउट ऑफ द मनी तर झिरोच झाले, पण ॲट द मनी सुद्धा झिरो झालेत जवळपास. कारण मार्केट तिथंच क्लोज झालं ना. आज ओपनिंग येत आहे, बरोबर. मार्केटची पहिली कॅन्डल बनायला कुठं झाली? इथं. आणि क्लोजिंग कुठं येत आहे, म्हणजे मार्केट इथंच क्लोज झालं ना. आज किती पॉईंटची रॅली ही बघायला गेलं तर तुम्हाला सांगू का,
ही ओपनिंग येत आहे बरोबर, आणि क्लोजिंग जवळपास ही क्लोजिंग आहे तुमची आजची साडे. फक्त 25 पॉईंट मार्केट आज बुलिश आहे, फक्त 25 पॉईंट. ही लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये प्रीमियम तुमचा झिरो झाला असला, ऑप्शन शॉर्ट केले त्यांनी, ज्यांनी ॲट द मनी जर का शॉर्ट केले असतील ना 25 मला वाटतं 100च्या आसपासचे, त्यांचे प्रीमियम झिरो झालेत. त्यांना प्रीमियम अख्खे खायला भेटले दिवसभरात अख्खे. आता ते दोन्ही साईडचे कॉल आणि पुटचे सांगतोय, दोन्ही साईडचे. तर मार्केटमध्ये वर गेलं तर त्याला इथं कोणाला फायदा झाला असणार, त्याने एखाद्यानं समजा कॉल शॉर्ट केलाय, कॉल शॉर्ट केल्यावर मार्केटला कधी फायदा होतो, मार्केट खाली गेल्यानंतर बरोबर. एखाद्याने पुट शॉर्ट केलाय, त्याला फायदा कधी होणार, मार्केट वर गेल्यावर. पण जर का मी दोन्ही केलं असेल तर याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, मार्केट एक रेंज बाउंड आहे, मार्केट एका रेंजमध्ये आज राहणार आहे. याला काय बोललं जातं माहिती आहे का, एक स्ट्रॅडल किंवा स्ट्रँगल मारला जातो. स्ट्रॅडल म्हणजे काय, छोटी रेंज असते, म्हणजे मला वाटतं की मार्केट आज एवढ्या याच्यामध्येच क्लोज होणार आहे किंवा मार्केट आज एवढ्यामध्येच चालणार आहे, त्याला त्यावेळेस स्ट्रॅडल केलं जातं. आणि जर का वाटतंय तुम्हाला मार्केटमध्ये मुवमेंट होणार, परंतु खूप मोठी मुवमेंट नाहीये, एवढीच जास्तीत जास्त मुवमेंट होईल अशी, आणि एवढ्यामध्येच मार्केट आज क्लोज होऊ शकते, त्यावेळेस स्ट्रँगल मारला जातो. शॉर्ट स्ट्रँगल, शॉर्ट स्ट्रॅडल मी शिकवेल त्यावेळेस तुम्हाला काय असतं ते. जर तुम्हाला वाटते मार्केट आज एका चॉपी रेंजमध्ये राहू शकते, एक्सपायरी आहे, प्रीमियम खायला भेटू शकतो, त्यावेळेस सेलिंग केली जाते. आज मी सेलिंग नाही केली, बाईंग केली, कारण मला माहिती आहे जर का मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आली तर खूप शार्प प्रॉफिट बुकिंग येणार, आणि त्याचाच फायदा आपण घेतो. तुम्हाला सांगितलं मार्केटमध्ये बाईंग आली तर प्रॉफिट बुकिंग येणारच आहे, आणि ही प्रॉफिट बुकिंगचा आपल्याला फायदा आज घ्यायला भेटला, जो की मला इथं भेटला, नंतर इथं पण भेटला. 2 ट्रेड झाले. मी ह्याच्यामध्ये घुसलो नाही. तुम्हाला वाटेल सर मग इथं पण तुम्ही ट्रेड करायला पाहिजे होता, इथं पण नाही. माझा व्ह्यू बेरिश आहे, मी बेरिश ट्रेड घेणार, बुलिश घेणार नाही. काल बुलिश होतो तर बुलिश ट्रेड, आज बेरिश आहे तर बेरिश ट्रेड, जसं असेल तसं, ज्या पद्धतीने. ओके, समजलं. अशा पद्धतीने मार्केटमध्ये काम करा. आता इथं तुम्ही म्हणाल सर एम पॅटर्न बनलाय, मग काय होऊ शकते मार्केटमध्ये, बघू काय होतं ते उद्याच्याला बघू. जर गॅप डाऊन ओपनिंग झाली तर पुल बॅक येऊ शकतो, परत मार्केट अजून थोडी प्रॉफिट बुकिंग येईल, किंवा इथून रिव्हर्स पण फिरेल मार्केट. कारण का सांगतो, न्यूज पॉझिटिव्ह आहेत मार्केटमध्ये बऱ्यापैकी, आणि ज्या लोकांनी पाठीमागं बाईंग केलेली आहे, तुम्हाला सांगितले ट्रेंडच्या अपोजिट जायचं शक्यतो नाही. मार्केटचा ट्रेंड कोणता, मेजर ट्रेंड कोणता आहे, बुलिश आहे. तुम्हाला इथे एम पॅटर्न जरी दिसतोय तरी पण शक्यतो ट्रेड अवॉइड करा. जर का भेटला तुम्हाला वाटत थोडीशी रिस्क घ्या, लॉट साईज कमी ठेवा, लॉट साईज जास्त ठेवू नका अशा वेळेस, कारण तुम्ही ट्रेंडच्या अगेन जाताय. मेजर ट्रेंड कोणता आहे, बुलिश आहे, तुम्ही बेरिश साईडला जाताय. जर तुम्हाला वाटतं इथून मार्केट थोडंसं खाली जाऊ शकते अजून, तर क्वांटिटी कमी ठेवा आणि मोठं टार्गेट ठेवू नका. कारण का सांगतो, मेजर ट्रेंड बुलिश असला ना, मार्केट थोडंसं पुल बॅक देऊन परत ट्रेंड कंटिन्यू करेल, हे चला, ट्रॅप केला जातो याच्यामध्ये. बघा तुम्ही इथं पण काय झालं, मेजर ट्रेंड कोणता होता, बुलिश, इथं काय झालं, थोडासा पुल बॅक आला, त्याच्यानंतर मार्केटने काय केलं, परत रॅली केली कंटिन्यू. लाईव्ह ट्रेडिंग करता का तुम्ही? लाईव्ह ट्रेडिंग करत होतो, परंतु यूट्यूबवरती आपल्या स्ट्रीमवरती हे आला, 2-3 वेळा वॉर्निंग आली, त्याच्यामुळे लाईव्ह एवढी सौरभ भाऊ, त्याच्यामुळे आपण बंद केली. याच्या अगोदर केलेली आहे, तुम्ही बघू शकता, परंतु 2-3 वेळा वॉर्निंग आल्यामुळे ते आपण बंद केलं. यूट्यूबकडून वॉर्निंग आली आपल्याला, आणि वॉर्निंग पण आपण टेलिग्राम ग्रुपवरती टाकली होती, त्याच्यानंतर रिअपील केली, नंतर ती वॉर्निंग निघली, कोणीतरी हे केलं, रिपोर्ट केला होता वॉर्निंगचा. असू दे, ठीक आहे, चालतंय, तेवढं चालणारच. आता तसे विरोधक असतात, कुठंतरी गेले तर तुम्हाला विरोधक बघायला भेटतातच. ठीक आहे सर, तुमचा व्हिडिओ बघायला लागल्यापासून 23 ट्रेडमधून एक पण स्टॉप लॉस हिट झाला नाही. चांगली गोष्ट आहे महादेव भाऊ, 1 नंबर काम करताय. तुम्हाला काय सांगते, फक्त तुम्ही ट्रॅपमध्ये फसू नका, ट्रेड कमी करा. सांगतो का, ट्रेड कमी झाले तर चालतील. आणि जिथं तुम्ही एसएल देणार ना, आता ह्यांचा एसएल जात नाही, ठीक, चांगली गोष्ट आहे, परंतु जर काही एसएल जात असेल तर बिंदास्त एसएल द्यायचा दादा, महादेव भाऊ, बिंदास्त एसएल द्यायचा, घाबरायचं नाही. कारण एसएलच एकमेव गोष्ट आहे तुम्हाला की मार्केटमध्ये तुमचा जास्त लॉस होण्यापासून वाचवणार आहे. आणि प्रॉपर प्राइस ॲक्शनवर काम करा. तुम्हाला बाकीच्या गोष्टी बघायची गरज सुद्धा नाही. तुम्हाला काय सांगितलं, न्यूज पॉझिटिव्ह येणार आहे ना, तुम्हाला अगोदर प्राइस ॲक्शन सांगते, मार्केटमध्ये न्यूज पॉझिटिव्ह येणार. आता न्यूज कधी पॉझिटिव्ह आली, काल आली बरोबर, त्याच्या अगोदरच मार्केटने इथं बघा एक बॉटम बनवून मार्केटने रॅली व्हायला सुरुवात झाली, त्याच्या अगोदरच रॅली चालू झाली. तुम्हाला प्राइस ॲक्शन सगळ्या गोष्टी सांगणार, न्यूज नंतर येतात मार्केटमध्ये. लक्षात ठेवा, ऑपरेटर अगोदर बाईंग करून बसतो. ओके, ठीक आहे. तर जास्त गोष्टीला, आणि तुम्ही सांगतो काय, तुम्हाला वेगवेगळे युट्यूबवरती भरपूर व्हिडिओ बघायला भेटतील, हे कन्सेप्ट वापरा, ती कन्सेप्ट वापरा, काही नाही, एकच सेटअप कोणताही पकडा. मार्केटमध्ये एकच सेटअप पकडा, एक तर प्राइस ॲक्शन वापरा किंवा मग इंडिकेटर वापरा. सगळ्या गोष्टी जर का वापरत बसला ना, तुम्हाला काहीच समजणार ना मार्केटमध्ये. आणि माझं एकच सांगणं आहे तुम्हाला,
तुम्ही ज्या पण गोष्टी शिकणार कोणाकडनंही शिका आणि जी पण कन्सेप्ट शिकणार किंवा इंडिकेटर शिकणार SMC BOC काय बऱ्याच स्ट्रॅटेजी आलेत आता जे पण शिकणार ना ते रिअल मार्केटमध्ये अप्लाय करू नका. कारण लक्षात ठेवा रिअल कॅपिटलवरती त्याला कधीच अप्लाय करू नका. स्टार्टिंगला तुम्ही काय करा पेपर ट्रेडिंग करा किंवा डेमो प्रॅक्टिस करा. तुम्हाला जर का वाटते त्याची बॅक टेस्टिंग करा फॉरवर्ड टेस्टिंग करा. जर का वाटली तर ही बाबा स्ट्रॅटेजी चांगली आहे याच्यावरती काम केलं जाऊ शकतंय तरच त्याला रिअल पैशामध्ये एका लॉटने उतरवा पहिल्यांदा. बघा ते खरंच काम करते का त्याच्यानंतर मग तुम्ही ठरवा की त्याला ठेवायचे का नाही ठेवायचे. कारण लक्षात ठेवा तुम्ही काहीतरी कुठून तरी शिकून येतात ते थोडंफार 1-2 वेळेस काम करते त्याच्यानंतर काम करत नाही मग तुम्ही लगेच दुसरा सेटअप बघता किंवा दुसरं इंडिकेटर. मार्केटमध्ये तुम्हाला मी अगोदर पहिल्यांदा एक गोष्ट सांगितली तुमचा ब्रेन वॉश मी अगोदरच केलाय. मार्केटमध्ये 100% कोणतीच गोष्ट नाही. तुम्ही कोणत्या भ्रमात जर का असाल की मला अशी काहीतरी स्ट्रॅटेजी सापडेल 100% की मी डेली प्रॉफिट करेल किंवा मी निवांत बसून पैसा कमवेल तर मार्केटमध्ये लक्षात ठेवा 100% कोणतीच गोष्ट नाही. सगळा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. हा एक गेम आहे. गेमच म्हणतो मी याला गेम आहे. याच्यामध्ये ज्याच्याकडे स्किल आहे आता तुम्ही PUBG वगैरे खेळता तुम्हाला माहिती आहे ज्याच्याकडे स्किल आहे तोच चिकन डिनर मारतो. 100 लोक लाईव्ह असतात 100च्या 100 विनर होतात का नाहीत कोण होतं फक्त एकच टीम विनर होते त्यातले PUBG मध्ये पण. तसं मार्केटमध्ये ज्याच्याकडे स्किल आहे काहीतरी ज्याने प्रॅक्टिस चांगली केलेली आहे चार्टची वगैरे तोच मार्केटमध्ये जिंकतोय. येतंय लक्षामध्ये. तुम्ही काही वापरा मार्केटमध्ये काही मार्केटमध्ये तुम्हाला सांगतो 100% कोणतीच गोष्ट नाही. स्टॉक सिलेक्शन असू द्या स्विंग ट्रेडिंग स्टॉक सिलेक्शन असू द्या तुमचं इंट्राडे असू द्या तुम्ही ऑप्शन चेन वापरा काही वापरा मार्केटमध्ये 100% कोणतीच गोष्ट चालत नाही. आणि ऑपरेटरची अशी काही फिक्स स्ट्रॅटेजी वगैरे नाही. तुम्ही जर का कोणत्या भ्रमात असाल की मला काहीतरी 100% स्ट्रॅटेजी सापडेल मी 100% मार्केटमध्ये पैसा कमवेल किंवा त्या स्ट्रॅटेजीत मला अशी स्ट्रॅटेजी सापडली पाहिजे की मी झोपून मला इंडिकेटर आलं पाहिजे इंडिकेटर मला ॲरो दाखवला पाहिजे बाय आणि सेलचा तर असं मार्केटमध्ये लक्षात ठेवा होत नाही. ह्या डोक्यातनं पहिल्या गोष्टी काढून टाका तुम्ही. ह्याच्यासाठी मी 6 महिने घालवलेत. मी 6 महिने सगळं गुगल चालवून घेतलेलं आहे. सगळं स्वतःचे पाइन स्क्रिप्ट वगैरे बनवून बसलेलं आहे स्वतःचं इंडिकेटर बनवून बसलेलं आहे. मार्केटमध्ये कोणतीच गोष्ट 100% नाही. सगळी सायकोलॉजी चालते मार्केटमध्ये. सायकोलॉजी तुमची आहे त्याच्यानंतर माइंडसेट सेटअप फक्त सांगू तुम्हाला सेटअप तुमचा 10%च काम करतो मार्केटमध्ये. सगळी सायकोलॉजी आणि पेशन्सचा गेम आहे मार्केट बाकी काही नाही मार्केटमध्ये. ओके चला याच्यावरती आपण बोलूच एखाद्या दिवशी व्यवस्थित तुम्हाला सांगेल या गोष्टी कशा कारण मी स्वतःच दाखवतो मी तुम्हाला की मी काय काय केलं होतं याच्या अगोदर कोणकोणते तुम्ही विचार बी करू शकणार नाही एवढ्या गोष्टी मी करून बसलो मार्केटमध्ये. एवढ्या गोष्टी मी तुम्ही पाइन स्क्रिप्ट वगैरे तुम्ही तर आता ऐकलं असेल याच्या अगोदर कधी ऐकलं बी नसेल. पाइन स्क्रिप्ट म्हणजे स्वतःचं तुम्ही एक कोडिंग बनवलं त्याच्यानंतर इंडिकेटर मला जसं पाहिजे तसं मी इंडिकेटर पण बनवलं होतं परंतु ते पण मला एवढं काही खास वाटलं नाही ते कारण गॅप डाऊन झालं ना तुमचे सगळे सेटअप काम करायचं बंद होतात सगळे सेटअप बंद होतात. बघा तुम्ही अचानक तुमचं समजा आज इथं जर का मार्केटमध्ये ॲरो आला बेरिश आलो आणि समजा उद्या आज रात्री पॉझिटिव्ह न्यूज आली डायरेक्ट गॅपअप मार्केट होणार. गॅपअप ओपन झालं की संपलं ना तुमचं सेटअप इथंच फेल झाला संपला विषय इथं. आता तुम्हाला प्राइस ॲक्शन समजा तुम्ही प्राइस ॲक्शन चार्ट पॅटर्न तुम्ही वापरता चार्ट पॅटर्नचं पण इंडिकेटर आहेत. जर का तुम्हाला इथे एम पॅटर्न दाखवला इथे तुम्हाला दाखवतं नेकलाईट ब्रेकआउट झाली इथे एंट्री घे ब्रेकआउटवरती पण आज जर का रात्री एखादी पॉझिटिव्ह न्यूज आली तर मार्केट गॅपअप ओपन व्हायला काय वेळ लागतोय लगेच उद्या लगेच ओपन होऊ शकतं गॅपअप. म्हणून सांगतोय की सगळ्या गोष्टी मी अप्लाय करून बघितल्या सगळ्या. जर सेबी रजिस्टर झाल्यानंतर येस घेणार ना त्यावेळेस घेणार बिंदास्त घेणार. सर मला एंट्री घेता येत नाही येस दादा आपण शिकणार आहे आकाश सर शिकणार आहे ऑप्शन कारण ऑप्शनचे स्ट्राईक प्राइस सिलेक्शन सगळ्यात प्रथम जमलं पाहिजे तुम्हाला कोणती स्ट्राईक प्राइस घ्यायची डेल्टा किती पाहिजे थिटा किती पाहिजे सगळ्या गोष्टी शिकवा. ओके ओके ठीक आहे चला समजलं इथपर्यंत समजलं. चला आता पुढे आपण सेशन कंटिन्यू करू कारण आपण लर्निंग महत्वाचं आहे बाकी तर गोष्टी चालत राहतील मध्ये मध्ये तुम्हाला पण थोडं मोटिवेशनल करावं लागतंय. चला आज आपला आहे भावानो डे 26 सॉरी डे 25 आहे सॉरी डेट 26 उद्या आहे. ओके बघा याच्यामध्ये काय आज तुम्हाला काय शिकावं ते सांगतो तुम्हाला. चॅनलवरती नवीन असेल तर भावानो प्लीज लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा जे पण तुमचे नवीन ट्रेडर आहेत किंवा नवीन मार्केटमध्ये आता लर्निंग करणार आहेत सगळ्यांना शेअर करा. आपण टोटली 60 ते 70 दिवस लर्निंग करणार आणि फ्रीमध्ये करणार आहे. डेली 1.5 ते 2 तास मी लाईव्ह असतो संध्याकाळी
9 वाजता 9:30 वाजता आपल्या क्लास थोडंफार मागं पुढं होतं, बऱ्याच लोकांना 9:30 वाजतं. मला जसं वेळ भेटेल त्यानुसार मी घेतो. 9 9:30 तर फिक्स टायमिंग आहे आपला. ओके, चला आज आपला डे 25 म्हणजे डे 25 आहे आपला. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, त्याचं नाव आहे प्रो ट्रेडिंग विथ सुदर्शन. जर चॅनल नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. जेवढे लाईव्ह असतील सगळ्यांनी एकदा लाईक करा भावांनो. ओके, चला आज आपण काय शिकणार आहे बघा. आतापर्यंत आपण काय शिकलो मार्केटमध्ये? बुलिश चार्ट पॅटर्न शिकलो, बेरिश चार्ट पॅटर्न शिकलो, बरोबर आहे. आता आपण शिकणार काय माहिती आहे? न्यूट्रल चार्ट पॅटर्न. न्यूट्रल म्हणजे काय? असे चार्ट पॅटर्न बनतात, ते चार्ट पॅटर्न बनल्यानंतर दोन्ही साईडला ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे मार्केट एक पॉज घेतं. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्ही समजा तुम्हाला पुण्यावरून समजा मुंबईला जायचंय, तर तुम्ही काय करता? डायरेक्ट मुंबईला जाता का? मध्ये कुठेतरी पॉज घेणार, म्हणजे काय करणार? थांबणार थोडंसं लोणावळा किंवा कुठेतरी खंडाळामध्ये. का? आरामासाठी. तसं मार्केट पण पॉज घेतं कुठेतरी. मार्केट लगेच पुण्यावरून लगेच मुंबईला जाताना, म्हणजे मार्केटला जर का डायरेक्ट 100 रुपयावरून एखाद्या स्टॉकला 1000 रुपयाला जायचं असेल, तर तो लगेच 1000 रुपयाला जाणार आहे का? नाही, तो मध्ये कुठेतरी पॉज घेतो, थांबतो तो थोडा वेळ, किंवा प्रॉफिट बुकिंग होते मध्ये येते लक्षामध्ये. म्हणजे काय? असे चार्ट पॅटर्न, जे चार्ट पॅटर्न बनल्यानंतर मार्केटमध्ये दोन्ही साईडला ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. दोन्ही साईडला ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. त्याला न्यूट्रल चार्ट पॅटर्न बोललं जातं. न्यूट्रल म्हणजे काय? समान म्हणजे कुठं पण ब्रेक होऊ शकतो, अप किंवा डाऊन साईडला. ओके, याच्यामध्ये दोन पॅटर्न आज आपण बघणार. एक म्हणजे काय? सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न, आणि एक आहे साइडवेज चॅनल पॅटर्न. चॅनल पॅटर्न तुम्हाला दाखवलेत. एक कुठला चॅनल पॅटर्न आपण बघितला? एक बघितला पहिला फॉलिंग चॅनल पॅटर्न, हा बुलिश असतो, असा असतो, बरोबर आहे. दुसरा कुठला बघितला आपण? रायझिंग चॅनल पॅटर्न, हा असा चालतो, हा बेरिश चार्ट पॅटर्न. म्हणजे डाऊन साईड जर का ब्रेक झाला डाऊन साईडला, आपण सेल साईडची पोझिशन घेतो. तसाच एक सिमेट्रिकल ट्रायंगल आहे. आता ट्रायंगलमध्ये पण आपण दोन शिकलो होतो. कोणते? असेंडिंग ट्रायंगल. तुम्हाला पुढे दाखवतो मी, आहे पुढे. ओके, ट्रायंगलमध्ये पण आपण बघा कोणकोणते चार्ट पॅटर्न शिकलोय. हे बघा, हे चार्ट पॅटर्न आतापर्यंत आपण शिकलेलो आहे. कुठले कुठले पॅटर्न आहेत हे? हा तुमचा असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न, जो की बुलिश असतो. आणि हा काय? डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. ओके, हा डाऊन साईडला पण तुटतो. सॉरी, हा तुमचा सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न, म्हणजे दोन्ही साईडला ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. न्यूट्रल पॅटर्न असतो हा. ओके, समजलं? बघा आता याच्यामध्ये इंट्रोडक्शन बघा. प्राइस ऍक्शन मध्ये काय महत्वाचं असते? प्राइस ऍक्शन पॅटर्न मास्टर याच्यामध्ये इंट्रोडक्शन पहिल्यांदा दाखवतो. म्हणजे का पीपीटी का दाखवण्यामागचा उद्देश का असतो माहिती आहे का? तुम्हाला माझ्याकडे एखादा पॉईंट चुकू नये किंवा तुम्हाला शिकवायचं राहू नये म्हणून मी पीपीटी समोर आणतो. जर का असं डायरेक्ट शिकवायला गेलो ना, तर माझ्याकडे एखादा पॉईंट राहू शकतो. त्याच्यामुळे सगळे स्वतःचे नोट्स काढून स्वतः टायपिंग करून तुमच्यासाठी पीपीटी तयार करतो. तर प्लीज सगळ्यांनी एकदा लाईक करा, चॅनल नवीन सबस्क्राईब करा. एवढंच आहे, बाकी अटेन्शन द्या फक्त. कारण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत लाईव्ह राहा. तुमचे काय क्वेश्चन असतील ना, बिंदास्त विचार. चालूमध्ये विचार किंवा शेवटी विचार. मी मध्ये तुम्हाला विचारतो काय अडचण आहे का, तर बिंदास्त त्यावेळेस तुमच्या कमेंट टाका. सगळ्याच्या कमेंटला मी रिप्लाय देतो. ओके, आज आपण बघा दोन पॉवरफुल चार्ट पॅटर्न शिकणार आहे. एक म्हणजे सिमेट्रिकल ट्रायंगल आणि एक आहे साइडवेज चॅनल पॅटर्न. हे दोन्ही पॅटर्न मार्केटमध्ये कन्सोलिडेशन आणि ब्रेकआउट दर्शवतात. कन्सोलिडेशन म्हणजे काय? एक थोडा वेळ पॉज घेतात. साइडवे आपण त्याला बोलू शकतो, किंवा मार्केट तिथं थांबतं थोडंसं, म्हणजे खालीवर करतं मार्केट तिथं. रेंज बाउंड आपण त्याला बोलू शकतो. थोड्या वेळ चॉपी मार्केट तिथं होतं. योग्य ओळख, हाय प्रोबॅबिलिटी ट्रेडिंग सेटअप आहे. चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये पण काम होतं, लक्षात ठेवा. याच्यामध्ये पण चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता. बघा, हा तुमचा आहे. सगळ्यात प्रथम आपण ट्रायंगल पॅटर्न बघू. ट्रायंगल मध्ये आपण आता शिकणार तो हा पॅटर्न आहे. याला बोललं जातं सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न. हा तुमचा असेंडिंग ट्रायंगल आहे, हा तुमचा डिसेंडिंग ट्रायंगल आहे, बरोबर आहे. तसा तुमचा सिमेट्रिकल ट्रायंगल आपण बघून घेऊ. चॅनल मध्ये पण तुम्हाला शिकवले. चॅनल मध्ये पण बघा, हा कुठला चॅनल आहे? रायझिंग चॅनल पॅटर्न. हा कुठला आहे? एक सेकंड. हा रायझिंग चॅनल पॅटर्न. हा फॉलिंग चॅनल पॅटर्न. हा कोणता आहे? आता आपण बघणार ते. हे सोडून द्या तुम्ही, हे बघू नका. तुम्हाला वाटेल सर याच्यात तर बुलिश दाखवले की तुम्ही तर बेरिश शिकवले. ते सांगेल पुढे मी तुम्हाला काय असते ती लॉजिक काय ते. ओके, हे काय बघा, हा सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न आहे. सॉरी, चॅनल पॅटर्न आहे. हा कोणता? साइडवे चॅनल पॅटर्न. साइडवे म्हणजे काय? मार्केट एका रेंजमध्ये फसतं, साइडवे होतं मार्केट. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी किंवा बरेच स्टॉक असे होतात की साइडवे होतात. ना वर जाते ना खाली होते. म्हणजे वर गेलं तर इथून सेलिंग येते, खाली आलं तर परत इथून बाईंग येते. त्याला काय बोललं जातं? चॅनल पॅटर्न. साइडवे चॅनल पॅटर्न त्याला बोललं जातं. म्हणजे मार्केट एका रेंजमध्ये फसतं. ओके, आता सगळ्यात प्रथम आपण बघून घेऊ सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न. सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न म्हणजे काय असतं?
की एक ट्रेंड लाईन वरून येत असते, बरोबर आहे. म्हणजे इथं काय दिसतंय तुम्हाला, इथपर्यंत बाहेर लोकांनी घेऊन गेले होते प्राईजला पहिल्यांदा, परत बाहेर कमी झाले आणि बाहेर लोक परत इथपर्यंतच घेऊन आले. पहिल्यांदा बाहेर लोकांनी इथपर्यंत नेलं प्राईजला, इथून इथपर्यंत, बरोबर आहे. दुसऱ्यांदा बाहेरने इथून जे प्रयत्न केलता परत बाहेर लोकांनी प्राईजला इथपर्यंतच घेऊन जाऊ शकले. म्हणजे काय, बाहेर थोडे थोडे कमी व्हायला लागले. याच्यामध्ये दोन्ही साईडच्या बाजू कमी कमी होत येतात, म्हणजे बाहेर पण कमी होत येतात आणि सेलर पण कमी होत जातात. सेलर लोकांनी बघा पहिल्यांदा इथपर्यंत प्राईजला आणलं होतं, ही जी सेलिंग आली ती इथपर्यंत आली होती, बरोबर आहे. परंतु दुसऱ्यांदा जी सेलिंग आली ती इथपर्यंत झाली. या लेवलपर्यंत येऊ शकली का सेलिंग? नाही येऊ शकली. इथंच त्यानं एक बॉटम बनवला. इथून परत बाईंग आली, बाहेर लोक पण या लेवलपर्यंत प्राईजला घेऊन जाऊ शकले ना, इथपर्यंतच घेऊन जाऊ शकले. सेलर लोक परत या लेवलपर्यंत घेऊन येऊ शकले नाहीत, इथपर्यंतच घेऊन येऊ शकले. म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो, दोन्ही साईडची लोक कमी कमी होत चाललेत, म्हणजे कन्फ्यूज झालेत. याला काय बोललं जातं, कन्फ्यूज. बाहेरही कन्फ्यूज आहे की मार्केट कुठल्या साईडला जाईल, सेलर बी कन्फ्यूज आहे मार्केट नेमकं कोणत्या साईडला जाईल. त्याच्यामुळे काय बोललं जातं, हा पॅटर्न त्यावेळेस बनतो. आणि हा तुमचा चॅनल पॅटर्न, रेक्टेंगल बोला किंवा साईडवे चॅनल पॅटर्न, काही अर्थ आपल्याला अर्थ ह्याच्याशी नाव असे काही देणे नाही, आपल्याला फक्त काम होण्याशी मतलब आहे. याच्यामध्ये काय होतं बघा, हा तुमचा असतो रेजिस्टन्स, इथं लिहिलं बघा, हा तुमचा असतो रेजिस्टन्स लेवल आणि हा तुमचा असतो सपोर्ट लेवल. म्हणजे काय होतंय, ज्या वेळेस मार्केट एका सपोर्टवरती येणार, इथून बाईंग येते, परत रेजिस्टन्सला गेली, परत सेलिंग येते, परत इथून बाईंग येते, परत इथून सेलिंग येते, म्हणजे हे चालूच राहते. आणि एक वेळ अशी येते, एक तर हा अप साईडला ब्रेक होतो किंवा डाऊन साईडला ब्रेक होतो, दोन्हीपैकी एक साईडला ब्रेकडाऊन ब्रेकआउट करतो. मग त्यावेळेस कसा ट्रेड घ्यायचा ते आपण शिकणार आहे. ओके, दोन्ही चार्ट पॅटर्न बघून घ्या एकदा. याच्यामध्ये पण दोन्ही साईडला हा ब्रेक होऊ शकतो आणि याच्यामध्ये पण हा दोन्ही साईडला ब्रेक होऊ शकतो. याच्यासोबत एक जर का तुम्ही काम केलं, फक्त ट्रेंडला धरून जर का चालले तुम्ही, ट्रेंडला धरून, लक्षात ठेवा, आता हा समजा ट्रेंड डाऊन ट्रेंड आहे आणि जर का मार्केट इथं साईडवे होतंय ना, तर हा जास्त चान्सेस आहेत की हा डाऊन साईडला ब्रेक होऊ शकतो. आणि जर का हा पॅटर्न बनतोय, जर का मार्केटमध्ये पहिल्यांदा बाईंग आलेली असेल आणि जर का असा पॅटर्न बघायला भेटतो, तर जास्त चान्सेस आहे की मार्केट परत बुलिश साईडला जाऊ शकतं. का सांगतो, याच्या मागचं लॉजिक पण सांगतो तुम्हाला. बघा लॉजिक काय सांगतो, जर का पहिल्यांदा सेलिंग आलेली आहे, आता कुठेतरी प्रॉफिट बुकिंग होणार, ज्या लोकांना प्रॉफिट बुकिंग करायची होती ती लोक इथं बाहेर पडले. पण बाहेर लोकांना खरंच मार्केटमध्ये यायचं असतं तर बाहेर लोकांनी इथपर्यंत मार्केटला परत येऊ दिलं नसतं, इथून काहीतरी डब्ल्यू पॅटर्न बनवून मार्केट वर निघून गेलं असतं, ट्रेंड चेंज झाला असता तुमचा. सांगतो पुढे पण ह्या गोष्टी आहेत, तरी पण लक्षात घ्या, सांगतो मी तरी पुढे तुम्हाला ह्या गोष्टी डिटेलमध्ये आहेत, त्याच्यावरती पण आपण पुढे स्लाइड बनवलेली. हा पॅटर्न थोडासा कन्फ्यूज करतात, हे दोन्ही पॅटर्न तुम्हाला कन्फ्यूज करणार जास्त मार्केटमध्ये, लक्षात ठेवा. पॅटर्न तुम्हाला बघायला भेटणार आहे, भरपूर पॅटर्न बघायला भेटणार आहे तुम्हाला. बघा याच्यामध्ये बघा, सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न म्हणजे काय, सगळ्यात प्रथम आपण समजून घेऊ. सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न म्हणजे काय, तुम्हाला पहिल्यांदा सर एखादा स्टॉक घेऊन समजवलं तर छान. येस, स्टॉकवरती आपण दाखवणार, लाईव्ह वरती पण तुम्हाला दाखवतो ना नंतर, कारण ते जर का बॅक टेस्टिंग करत गेलं ना तर मग, कारण आज जवळपास तुम्हाला सांगतो जवळपास 26-25 स्लाइड आहेत, त्याच्यामुळे उशीर लागणार आहे. त्याच्यामुळे बॅक टेस्टिंग आपण शेवटी करू, अगोदर आपण शिकून घेऊ. बॅक टेस्टिंग तुम्हाला दोन्ही दाखवतो, चॅनलच्या पण दाखवतो, तुम्ही बोलाल त्या स्टॉकमध्ये आपण दाखवू, तुम्ही स्टॉक सजेस्ट करा त्या स्टॉकमध्ये आपण दाखवू. ओके, बनला असेल तर, बनला नसेल तर मी नाही दाखवू शकतो, दुसरा मग आपल्याला स्टॉक ओपन करावा लागेल. ओके, सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न बघा, याच्यामध्ये काय, दोन ट्रेंड लाईन एकमेका साईडला झुकलेले असतात, म्हणजे एक हायवर असतो आणि एक लो म्हणजे खालच्या साईडला असते. ओके, दोन्ही साईडला झुकलेले असतात. याच्यामध्ये बघू आता, बघा कशा सांगतो हे बघा, ही एक तुमचा, हा कोण सांगेल का मला काय आहे, हा तुमचा रेजिस्टन्स आहे आणि हा तुमचा सपोर्ट आहे. लक्षात ठेवा, रेजिस्टन्स म्हणजे काय, प्राइस तिथून सेलिंग येते म्हणजे रेजिस्टन्स आहे, इथून सेलिंग आली म्हणजे हा रेजिस्टन्स आहे तुमचा. ट्रेंड लाईन पण सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतात, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले. जसं तुम्ही आडवे सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करता, पण तिरपे पण सपोर्ट रेजिस्टन्स मार्केटमध्ये असतात. हे तुमचे तिरपे सपोर्ट रेजिस्टन्स आहे, म्हणजे प्राइस इथे गेली, इथून सेलिंग येते, इथं आली, इथून बाईंग येते, इथून बाईंग येते, इथून बाईंग येते, म्हणजे हे तुमचे काय झालं, हा तुमचा सपोर्ट झाला आणि हा तुमचा रेजिस्टन्स झाला. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, ठीक आहे, चला. प्राइस हळूहळू कंप्रेस होत जाते, म्हणजे काय, प्राइस हळूहळू काय होते, दोन्ही साईडला कमी कमी होत जाते, दोन्ही साईडला दोन्ही लोक कन्फ्यूज होतात. म्हणजे काय होतात माहिती आहे का, बाहेरला पण वाटतंय की मार्केट आता म्हणजे ही होऊ शकते, कुठल्या साईडला ब्रेक होऊ शकते, आणि सेलरला बी काय वाटतं मार्केटला कोणत्या साईडला, म्हणजे लोक काय होतात, कन्फ्यूज होत जातात, लोकांना कन्फ्युजन होतं.
आणि त्यावेळेस हा पॅटर्न बनतो. बायर आणि सेलर दोघेही कन्फ्यूज असतात आणि पॉवर शिफ्ट कधी होईल याची वाट बघतात. पॉवर शिफ्ट म्हणजे कोणत्या साईडला शिफ्ट होईल ट्रेड, म्हणजे ट्रेंड कोणत्या साईडला शिफ्ट होऊ शकतो. लक्षात ठेवा, जेवढा हा पॅटर्न मोठा राहणार ना तेवढं टार्गेट मोठं राहणार. मार्केटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं मार्केट साईडवे राहतंय किंवा एखादा स्टॉक, तेवढा तो ज्या वेळेस ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन करेल तेवढी मोठी मुवमेंट देणार असतोय तो. तेवढी मोठी मुवमेंट तुम्हाला बघायला भेटते. जर का मार्केट एवढं मोठी रेंज जर का बनवते साईडवे, तर एवढंच मोठं टार्गेट तुम्हाला बघायला भेटणार. जेवढं जास्त चॉपी मार्केट राहणार तेवढं जास्त, कारण जेवढी जास्त विश्रांती घेणार तेवढं त्याच्यामध्ये जसे आपल्यामध्ये एनर्जी येते, नवीन एनर्जी. तुम्ही 5 मिनिटाची विश्रांती केली, तुम्ही बाईकवरती राईड करताय, एखादा समजा तुम्ही 100 किलोमीटर रनिंग केली ह्याच्यावरती बाईकवरती आणि तुम्ही राईड 5 मिनिटं केली, तर तुमचा थकवा तेवढा जाणार नाही. परंतु तुम्ही ते जर का 1 तास विश्रांती घेतली तर तुमचा थकवा अजून जास्त होईल, म्हणजे कमी होईल. येतं लक्षामध्ये, म्हणजे तुम्ही विश्रांती जेवढी जास्त घेणार तेवढं तुम्ही परत तुमच्यामध्ये तेवढा स्टॅमिना बिल्डअप होतो. तसं मार्केटमध्ये आहे. जेवढं मार्केट तिथं थांबणार, जेवढा वेळ तिथं साईडवर राहणार, तेवढं मार्केटमध्ये तुम्हाला नवीन रॅली बघायला भेटणार, मोठी रॅली बघायला भेटणार. समजलं? थोडंसं लॉजिकल एक्झाम्पल दिलं जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. ओके. शेवटी मोठा ब्रेकआउट होतो अप किंवा डाऊन साईडला, दोन्ही साईडला ब्रेकआउट होऊ शकतो. कोणत्याही साईडला, फक्त वाट बघायची कशाची, ब्रेकआउटची. अप साईडला होतोय का डाऊन साईडला होतोय, फक्त वाट बघायची. पेशन्स. लक्षात ठेवा, अगोदरच लॉजिक नाही लावायचं, मग बुलिश साईडला जाईल, बेरिश साईडला जाईल. बेरिश साईडला जाईल, ज्यावेळेस जाईल त्यावेळेस एंट्री घे, अगोदरच एंट्री घेऊ नको, अगोदर फसू नको ट्रॅपमध्ये. ओके. पॅटर्न बघा आता, पॅटर्न कसे तयार होतात बघा. पॅटर्न कसा तयार होतो, मार्केटमध्ये मोठा मूव्ह झाला ना, मी तुम्हाला काय सांगितलं, मोठी रेंज मार्केटमध्ये जर का बाईंग आलेली असेल मोठी अगोदर, तर मार्केट प्राइस काय होतं, शांत होते. जसं बघा, आपण गाडीवरती जास्त प्रवास केल्यानंतर आपण थोडंसं शांत कुठेतरी विश्रांती करतो, तसं मार्केट करते. तुम्ही जर का मोठी राईड कुठेतरी केली, समजा 100-200 किलोमीटरची कंटिन्यू रायडिंग केली बाईकवरती वगैरे, तर तुम्ही काय करता, शांत होता किंवा कुठेतरी आराम करता. तसं मार्केट आराम करतंय, तिथं स्टॉप घेते. हे जे आहे ना, हे स्टॉप घेतलाय. तुम्हाला मी मगाशी एक गोष्ट सांगितली होती. काय सांगितली होती, तुम्ही जर का ट्रेंड सोबत काम केलं ना, ट्रेंड सोबत, तर तुम्हाला त्या साईडला जास्त ब्रेकआउट होण्याचे चान्सेस आहेत. ट्रेंड कोणता आहे, हा बुलिश ट्रेंड, म्हणजे इथून बाईंग आलेली आहे, रेस्ट घेतली प्राइस नीट आणि परत ट्रेंड कंटिन्यू केला. त्याला ट्रेंडला जर का तुम्ही धरून चालले, हा क्वचित डाऊन साईडला ब्रेकडाऊन होऊ शकतो. जर का तुमचा बुलिश ट्रेंड असेल, मेजर ट्रेंड जर का बुलिश असेल आणि जर का मध्ये चॉपी होते, ट्रायंगल पॅटर्न बनते, तर जास्त चान्सेस आहेत की मार्केट तो स्टॉक किंवा ती इंडेक्स तुम्ही जे काय बघताय ते बुलिश साईडला ब्रेकआउट होण्याचे चान्सेस आहे. तुम्हाला ट्रेंड सोबत चालत, मी पहिल्यापासून एक गोष्ट सांगितली, ट्रेंडला धरून चाला, ट्रेंड सोडू नका, कारण तुमचे स्टॉप लॉस कमी हिट होणार. तुम्ही जर का ट्रेंडला सोडलं तर तुमचे स्टॉप लॉस जास्त जाणार. ओके. याच्यामध्ये बघा, हाय आणि लो दोन्ही कम्प्रेस होतात. मगाशी जे सांगितलं तेच आहे. व्हॉल्यूम हळूहळू कमी होतं, दोन्ही साईडचा व्हॉल्यूम कमी होता, एका साईडचा होत नाही. हळूहळू दोन्ही साईडचे व्हॉल्यूम कमी होणार. आणि ब्रेकआउट नंतर बघा, अचानक व्हॉल्यूम जर का तुम्हाला वाढलेला दिसला, ब्रेकआउट ज्यावेळेस अप साईडला किंवा डाऊन साईडला होणार, आता हा अप साईडला झालाय, जर का झाला एखाद्या स्टॉकमध्ये, सांगतो इंडेक्सचा तर तुम्हाला व्हॉल्यूम दिसणार नाही, पण स्टॉकमध्ये जर का तुम्ही काम करताय आणि जर का व्हॉल्यूम तुम्हाला अचानक ब्रेकआउटवरती वाढताना दिसलं, तर लक्षात ठेवायचं, हा कन्फर्म ब्रेकआउट आहे. कारण व्हॉल्यूम दिसला याचा अर्थ मोठी क्वांटिटी कुणीतरी टाकली किंवा कुणीतरी इथे मोठी बाईंग केलेली. ओके. तर त्यावेळेस तुम्ही कन्फर्मेशन, तुम्हाला डबल कन्फर्मेशन भेटतं की येस, हा ब्रेकआउट पण झाला आणि व्हॉल्यूम पण भेटतं, याचा अर्थ हा ब्रेकआउट सक्सेसफुल होऊ शकतो. ओके. पुढे बघा आता, चार्टवर कसं ओळखायचं, हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्ही पॅटर्न मस्त नंतर काम करता, पण अगोदर ओळखता तर आलं पाहिजे आपल्याला. तर काय करायचं, 2 ट्रेंड लाईन असतात. एक काय असते, लोअर हाईज. लोअर हाईज म्हणजे काय, हा तुमचा आहे लोअर हाईज, हा तुमचा लोअर हाईज म्हणजे जो प्रिव्हियस हाय, सॉरी लोअर हाईज म्हणजे वरच्या साईडला. लोअर हाईज म्हणजे काय, हा तुमचा प्रिव्हियस हाय, पहिला हाय आहे, दुसरा हाय इथं बनला, म्हणजे पहिल्या हायपेक्षा दुसरा हाय कमी आला. जर का इथं 100 रुपये एखाद्या स्टॉकची किंमत असेल, तर इथं किती असणार आहे, 80 रुपये असेल किंवा 90 रुपये असेल. नंतरचा हाय कितीला बनला, इथंच बनला, हा कितीचा असेल, तुमचा 70 रुपयाचा असेल. पहिला काय असतो, लोअर हाईज, आणि दुसरं जे असते, दुसरी ट्रेंड लाईन जी असते ती लोअर हायर लो असते, म्हणजे प्रिव्हियस लोच्या वर नवीन लो बनतो, याला बोललं जातं लोअर. तुम्हाला शिकवलं मी, लोअर हाईज आणि लोअर लो किंवा हायर लो, या सगळ्या गोष्टी शिकवल्यात तुम्हाला. म्हणजे पहिल्या लोच्या वर नवीन लो बनतो. जर का इथं समजा एखाद्या स्टॉकची किंमत 100 रुपये असेल, तर जेव्हा स्टॉक इथं आला त्यावेळेस तो किती रुपयाला आला,
110 रुपयाला आला, कारण पहिला लो 100चा होता, इथपर्यंत प्राइस येऊ शकली नाही, इथंच प्राइस आली, म्हणजे हा कितीला आला 100 रुपये, 110 रुपयाला आला. समजते का? लक्षात ठेवा, जास्त डोकं लावू नका, पॅटर्न फक्त लक्षात ठेवा. ट्रेंड लाईन तुम्हाला अगोदर मार्क करता आली पाहिजे. जर का एखादा स्विंग बघ, आता ओळखायचा कसं बघा, इथून जर का मार्केट इथं पडतंय, इथं मार्केट आलं, इथून बाईंग आली, जसं तुम्हाला हे दिसलं की दुसरा स्विंग बनलाय, तर तुम्ही इथून लगेच ट्रेंड लाईन मार्क करायला चालू करायची, आणि इथून खालून एक दुसरा लो जर का इथं बनला, तर इथून एक लगेच ट्रेंड लाईन. तुम्हाला आज पण दाखवतो पॅटर्न, आज पण दाखवतो तुम्हाला पॅटर्न बनलेला आहे. ओके, इथं पण अशा पद्धतीने आहे. ओके, ठीक आहे, समजलं. त्याच्यानंतर बघा व्हॉल्यूम कम्प्रेशन, हे तर दाखवलं तुम्हाला. व्हॉल्यूम कम्प्रेशन दिसतं का बघा, म्हणजे हळूहळू व्हॉल्यूम काय होतो याच्यामध्ये, ज्यावेळेस ब्रेकआउट होणार ना त्यावेळेस व्हॉल्यूम वाढणार तुमचा, कमी नाही होणार, वाढणार. ज्या साईडला ब्रेकआउट होणार त्या साईडचा का व्हॉल्यूम वाढत असेल, याचा अर्थ हा ब्रेकआउट सक्सेसफुल आहे. प्राइस शेवटच्या टोकाला पोहोचते का बघा. शेवट कधी कधी मार्केट, लक्षात ठेवा, इथून 2च स्विंग मारतं कधी, कारण लगेच ब्रेकआउट करतं, असंही होऊ शकतं. कधी कधी टोकाला पोहोचणार नाही, इथून अगोदरच ब्रेकआउट होऊ शकतो, कुठेही ब्रेकआउट होऊ शकतो. कमीत कमी 2 तरी स्विंग बनले पाहिजे तिथं मध्ये, 2-3 तरी स्विंग बनले पाहिजेत कमीत कमी. ओके, आणि ब्रेकआउट कॅन्डल स्ट्रॉंग बॉडी विथ व्हॉल्यूम पाहिजे, व्हॉल्यूम सह पाहिजे मला. व्हॉल्यूम तुम्हाला वारंवार का सांगतोय, कारण व्हॉल्यूम तुम्हाला लक्षात ठेवा, क्वांटिटी किती पडली हे समजतं. जर का व्हॉल्यूम भेटत नसेल, ब्रेकआउट जरी झाला, व्हॉल्यूम नाहीये तरी एंट्री घ्यायची नाही. एंट्रीज लक्षात ठेवा, बऱ्याच लोकांना वाटेल एंट्री इथंच घ्यायची असते. लक्षात ठेवा, इथे एंट्री होत नाहीच्या, बरेच लोक भ्रमात आहेत. या ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटवरती एंट्री होते नाही. तुम्हाला मी काल पण सांगायचं राहून गेलं माझ्याकडनं, मी सांगेल तुम्हाला एंट्री कशी केली जाते. ट्रायंगल पॅटर्न, चॅनल पॅटर्नवरती आणि याच्यावरती. ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउट लक्षात ठेवा, ट्रेंड लाईनवाले लक्षात ठेवा, जर तुम्ही ट्रेंड लाईनची स्ट्रॅटेजी वापरताय, तर ट्रेंड लाईन जर का डायरेक्ट ब्रेक होत असेल ना, तर एंट्री घ्यायची नाही. याच्या मागे अजून एक लॉजिक आहे, पुढे सांगतो मी तुम्हाला काय लॉजिक आहे ते. एंट्रीचा प्लॅन काय असतो याच्यामध्ये, काल सांगायचं राहून गेले माझ्याकडनं ती गोष्ट, नंतर माझ्या लक्षात आली ती गोष्ट, सांगतो मी तुम्हाला, पुढे आहे ते. ओके, बघा पुढे सगळं लिहून ठेवले, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. स्विंग हाय आणि लो कसा बघायचा. ट्रायंगल मधून ब्रेकआउट झाल्यावर लगेच एंट्री घेतल्यास फेक मूव्ह होऊ शकतो. बघा मी मागाशी सांगितलं काय तुम्हाला, ट्रायंगल मधून जर का ब्रेकआउट झाला, समजा या साईडला ब्रेकआउट झाला, इथं ब्रेकआउट झाला, इथं जर का लगेच एंट्री घेतली, कधी कधी काय होतं, फेक ब्रेकआउट होऊ शकतो. लिक्विडिटी मार्केट घेऊ शकते कधी कधी, लिक्विडिटी घेतं मार्केट. तुम्हाला माहिती आहे फेक ब्रेकआउट. आज बघा, आज काय केलं, डे हाय ब्रेक झाला, तिथे लिक्विडिटी घेतली मार्केटनं, कुणाची बायरची लिक्विडिटी घेतली, डाऊन साईडला मार्केट आलं, लिक्विडिटी त्याला बोललं जातं. ओके, त्यामुळे काय करते मार्केटने प्रिव्हियस स्विंग हाय, लक्षात ठेवा, प्रिव्हियस स्विंग हाय बाय किंवा प्रिव्हियस स्विंग लो सेल साईड. जर का तुम्हाला बाईंग साईडला एंट्री घ्यायची असेल, तर मार्केटनं ही ट्रेंड लाईन जरी ब्रेक केली नाही, इथं हा स्विंग जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत एंट्री घ्यायची नसते. काल माझ्याकडे ही गोष्ट सांगायची राहून गेली तुम्हाला. तुम्ही ट्रेंड लाईन वरती जर का काम करताय, तर तुम्हाला काय करावं लागेल, प्रिव्हियस स्विंग हाय जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत तुम्हाला एंट्री घ्यायची नाही. समजलं. इथं जरी तुमचा ब्रेकआउट झाला तर लक्षात, कारण का सांगतो बघा, कारण का तुम्ही म्हणाल कारण का, जर का ट्रेंड लाईनचा इथं ब्रेकआउट होतोय ना, इथं समजा मी ब्लॅक कलर करतो, ट्रेंड लाईनचा जर का ब्रेकआउट इथं होतोय, पण वर एक रेजिस्टन्स आहे, हे लक्षात ठेवा. प्राइस इथून पहिली सेलिंग आली होती, म्हणजे हा तुमचा एक रेजिस्टन्स, इथपर्यंत प्राइस जाऊन परत इथून खाली प्राइस येऊ शकते, म्हणजे हा तुमचा काय एक रेजिस्टन्स आहे, हा तुमचा काय एक रेजिस्टन्स आहे. प्राइस इथून खाली येऊ शकते, फेक ब्रेकआउट होऊ शकतो इथं, म्हणजे तुम्हाला फक्त दिसेल की ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झालाय, पण वर तुमचा रेजिस्टन्स असू शकतो. हा तुमचा एक रेजिस्टन्स असू शकतो. त्यामुळे प्राइस इथून फेक ब्रेकआउट दाखवेल आणि इथून प्राइस खाली परत येईल. तुम्हाला वाटेल तुम्ही फक्त इथंच बसला असेल की ब्रेकआउट झाला मी इथे एंट्री घेतो, परंतु हा रेजिस्टन्स जर का मार्केटनं इथं घेतला तर इथं तुम्ही ट्रॅप होणार, मार्केट परत डाऊन साईडला येऊ शकतो. ही गोष्ट माझ्याकडनं काल सांगायची राहून गेली. प्रिव्हियस स्विंग हा एक तुम्हाला ब्रेक झालेला बघायला घेतला पाहिजे. आणि जर तुम्ही सेल साईडची पोझिशन घेताय, सेल साईडची जर का तुम्हाला पोझिशन घ्यायची असेल, तर तुम्हाला काय करायला, ट्रेंड लाईन तर अगोदर ब्रेकआउट होणारच तुमचा. जर का समजा इथून प्राइस अशी येते, इथून जर का खाली ब्रेकआउट, आता इथेच ब्रेकआउट झाला तुमचा, परंतु इथं तुमचा एक लो आहे, लक्षात ठेवा, हा तुमचा एक लो बनलेला आहे. इथून प्राइस कधी काय करेल, तुम्हाला ट्रेंड लाईनचा इथे ब्रेकआउट झालेला दिसेल आणि इथून प्राइस परत वर जाईल. त्यामुळे हा एक स्विंग लो
इथला ब्रेक होऊ द्या आणि त्याच्यानंतर एंट्री घ्या. ही गोष्ट काल माझ्याकडे सांगायची राहून गेली, कारण इथं सपोर्ट आहे प्राईजला. लक्षात ठेवा, इथून जर का प्राईज वर जाते, प्राईज इथून जर का वर जाते तर हा एक सपोर्ट आहे तुमचा. आणि एक सपोर्ट तरी ब्रेक होऊ द्या. की ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर एक सपोर्ट जर का इथं ब्रेक होतोय तरच तुम्हाला इथं डाऊन साईडला एक मुवमेंट दाखवतो. पुढे चार्ट आहे, मी तसे चार्ट फेक ब्रेकआउट पण दाखवतो आणि रिअल ब्रेकआउट पण दाखवतो तुम्हाला. ओके, हा ब्रेक म्हणजे मार्केटमध्ये बायर आणि सेलरचा कंप्लीट कंट्रोल आला आहे याचा संकेत. म्हणजे ब्रेकआउट जे असं होतं, ज्या वेळेस अप्स किंवा डाऊन साईडला ब्रेकआउट होणार त्यावेळेस मार्केटमध्ये कोण हेवी झालंय. जर का बायर हेवी झाले तर बायर लोक वर घेऊन जाणार, सेलर हेवी झाले. लक्षात ठेवा, तुम्ही गावाकडे बघितलं का, सेम ताकदीचे जर का दोन पैलू नसले तर बरोबरीची कुस्ती सोडवली जाते. बरोबरीची कुस्ती सोडवली जाते. जर का तसंच एखादा जर का पैलवान जास्त ताकदीचा असेल तो काय करतो, थोडासा जास्त ताकद तो काय करणार, शेवटी मोठा डाव टाकणार काहीतरी आणि आपल्या बाजूने कुस्ती मारून देणार. तसं मार्केटमध्ये म्हणजे काय होतं, जर का बायर आणि सेलर दोघं समान झाले तिथं, परंतु एक शेवट असा कोणतरी डाव टाकतं की त्याला अप किंवा डाऊन साईडला खाली काढून देतं. ओके, मग त्यावेळेस नवीन लोक लगेच मग बाईंग साईडला एंट्री. जर का अप साईडला ब्रेकआउट झाला, इथं जर का ब्रेकआउट झाला तर नवीन लोक लगेच इथे पटापटा एंट्री टाकून देतात ब्रेकआउट झाला म्हणून. ओके, याच्यामध्ये बघा आता बाईंग सेटअप कसा बनवायचा. हा नाही, हा मेन आहे, हा मेन आहे. ती स्लाइड मी कदाचित राहिली एडिट करायची. ओके, ठीक आहे. बाईंग सेटअप बघा, एंट्री साईडला, एंट्री साईड तुम्हाला बाईंग कसं करायचं आहे. बाईंग साईड या सेल साठी नाही, तुम्हाला काय सांगितलं, दोन्ही साईडला ब्रेक होऊ शकतो. आपण पहिल्यांदा बघणार बाईंग साईडला, नंतर बघणार सेल साईडला. ट्रेंड लाईन वरती बघा, ट्रेंड लाईन तुम्हाला एक दोन गोष्टी मी ऍड केल्या. एक काय म्हणजे ट्रेंड लाईन पण ब्रेक झाली पाहिजे, दुसरी म्हणजे काय लेटेस्ट स्विंग हाय पण ब्रेक झाला पाहिजे आणि वर मग एंट्री घ्यायची. याच्यामध्ये सेम ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट कुठे झाला बघा, इथं ब्रेकआउट झाला. बरोबर आहे. आता इथं काय झाले बघा नीट, हा तुमचा एक रेजिस्टन्स आहे. बरोबर आहे. इथं काय झालं, तुम्हाला ब्रेकआउट झाल्यासारखा दिसला आणि इथून मार्केटने पहिला तुमचा स्टॉप लॉस खाल्ला आणि नंतर मार्केट वर गेले. तुम्हाला काय सांगितलं मी मगाशी, ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाला लगेच उडी मारू नका. पहिला काय करू द्या, एक स्विंग हाय ब्रेक करू द्या मार्केटला आणि इथून जर का परत येऊन रिटेस्टवाल्याला पण इथे एंट्री भेटली. रिटेस्टला जर का आला असता परत इथे रिटेस्ट झाली प्राइस, इथं परत तुम्ही एंट्री करू शकले असते. जर का तुम्ही डायरेक्ट ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटवरती इथं गेले तर तुमचा एसएल मार्केटने लगेच खाल्ला इथे आणि मग मार्केट तुमच्या डायरेक्शनला गेले. म्हणून सांगतो एक प्रिव्हियस स्विंग हाय ब्रेक होऊ द्या. ओके, ओके, समजलं. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला सेम ते सांगितलेलं क्रायटेरिया तेच. एक म्हणजे काय, रनिंग कॅन्डल, ज्या वेळेस ब्रेकआउटची कॅन्डल, हा तुमचा एक स्विंग आहे. बरोबर, ही तुमची ब्रेकआउट कॅन्डल आहे. एक तर तुम्ही काय करू शकता, रनिंग कॅन्डल एंट्री करू शकता. दुसरी एंट्री काय होणार तुमची, कॅन्डल क्लोज झाल्यानंतर. तुम्हाला सांगितलं तर कॅन्डल कशी क्लोज होते, रनिंग कॅन्डल कशी असते, ब्रेकआउटची कॅन्डल कशी असते. त्यानंतर बघा रिटेस्ट वरती जर का प्राइस इथून रिटेस्टला आली तर इथे तुम्ही परत एंट्री करू शकता रिटेस्टला पण. ओके, रिटेस्ट एंट्री म्हणजे काय, ब्रेकआउट नंतर प्राइस काय करते, लेटेस्ट स्विंग हायला काय करते, टेस्ट करते, म्हणजे तपासते. इथे तपासायला येते परत. म्हणजे काय, हा तुमचा अगोदर काय होता, एक सेकंड, हा तुमचा काय होता, रेजिस्टन्स होता. इथं प्राइसने काय केला, रेजिस्टन्स ब्रेक केला, नंतर त्याला काय केला, सपोर्ट बनवला आणि प्राइस परत वर निघून गेली. इथं तुम्ही फ्रेश रिटेस्टला तुम्ही एंट्री घेऊ शकता. ओके, याच्यामध्ये व्हॉल्यूम कन्फर्मेशन तुम्हाला घ्यावंच लागतं. ओके, ही झाली तुमची बाईंग साईडला एंट्री. बाईंग साईडला एंट्रीचा प्लॅन. आता तुम्हाला काय बघायचं, त्याच्यामध्ये स्टॉप लॉस बघायचे. स्टॉप लॉस आपले सेम ते ब्रेकआउट ज्यावेळेस होणार, ट्रेंड लाईनच्या जी रनिंग कॅन्डल आहे त्या रनिंग कॅन्डलच्या खाली तुम्ही एसएल ठेवू शकता. जर का इथं बघा, या रनिंग कॅन्डलच्या खाली तुम्ही एसएल ठेवू शकता प्रिव्हियस कॅन्डलच्या, किंवा त्याच्या जर का ती वाटते ते कॅन्डल छोटे आहे तर त्याच्या अगोदरच्या कॅन्डलच्या खाली ठेवा. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात सेफ एसएल कुठला तुमचा, स्विंग कुठं मारलाय बघा. जर का तुम्ही एंट्री इथं करताय, इथं कुठे एंट्री आहे, किंवा कोणी रिटेस्टला इथे एंट्री केली असेल, बरोबर. आता स्विंग कुठं आहे तुमचा, हा स्विंग आहे, प्रिव्हियस स्विंग तुमचा हाय. मग तुम्ही जर का एंट्री इथं करताय या लेवलला तर एसएल तुमचा इथं लागणार, या लोच्या खाली लागणार. ओके, या लोच्या खाली तुमचा एसएल लागणार. अशा पद्धतीने इथं एंट्री बघा, इथं एंट्री, याच्या लोच्या खाली एसएल. कारण स्विंग कुठं मारलाय प्राइजनी, हा स्विंग मारलाय, हा, बरोबर आहे.
आणि आपण एंट्री कुठे केली इथं रिटेस्टला एंट्री. एसएल कुठे लागला पाहिजे आपला इथं. कुठला एसएल 3 नंबरचा एसएल सगळ्यात सेफ एसएल मला मानलं जातं. म्हणजे या कन्सेप्टला सगळ्यात सेफ एसएल बोललं जातं. ओके समजलं. स्टॉप लॉस टार्गेट आपण सेम तीच पद्धत फास्ट घेतो कारण तुम्हाला ह्या गोष्टी आता माहिती आहे. ह्या गोष्टी काय तुम्हाला नवीन नाहीत. टार्गेट एसएल काय ते त्याच गोष्टी परत रिपीट आहेत. टार्गेट तेच 1:2 रिस्क टू रिवॉर्ड 1:2. म्हणजे जर का तुम्ही 100 रुपयाची रिस्क घेतली तर कमीत कमी 200 रुपये तुमचं 200 पॉईंटचं तुमचं टार्गेट पाहिजे. 100 पॉईंटचं एसएल असेल 200 पॉईंट टार्गेट. 10 पॉईंटचं एसएल असेल 20 पॉईंटचं टार्गेट. 1:2 घ्या 1:3 घ्या जे तुमचा रिस्क टू रिवॉर्ड आहे त्या पद्धतीने तुम्ही टार्गेट घेऊ शकता. दुसरं पुढचा जो स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे जो वर रेजिस्टन्स येणार आहे हा तुमचा एक रेजिस्टन्स होता. ओके पहिलं टार्गेट तुम्हाला इथंच भेटलं. जर तुम्ही इथं लगेच रिटेस्टला एंट्री केली आहे समजा इथं पहिलं टार्गेट लगेच सेफ ट्रेडरला रिस्की ट्रेडरला तर पहिल्या याच्यामध्ये टार्गेट भेटून गेलं. आणि जर का अजून कुठं एखादा रेजिस्टन्स वर असेल तर मग त्या लेवलपर्यंत तुम्ही थांबू शकता. ओके आता इथं पुढचा चार्ट आपल्याकडे नाहीये तो त्यापर्यंत तुम्ही थांबू शकता. तिसरा चार्टची हाईट म्हणजे ही जेवढी हाईट असेल बघा हाईट कुठली घ्यायची बघा इथली हाईट घ्यायची नाही नाहीतर तुम्ही मला सर एवढीच हाईट घ्यायची नाही. जिथून चार्ट बनायला सुरुवात झाला तो सिमेट्रिकल ट्रायंगल तेवढं टार्गेट घ्यायचं. हे असं एवढं टार्गेट वर घ्यायचं. ओके जेवढी त्याची लेंथ असेल तेवढी लेंथ तुम्ही वर घेऊ शकता. आणि चौथी पद्धत जी की मी वापरतो ट्रेलिंग स्टॉपलॉसचा वापर करा सगळ्यात बेस्ट मेथड आहे. म्हणजे ट्रेलिंग एसेल म्हणजे काय जर का तुम्ही इथे एंट्री केली पहिला एसेल तुमचा इथं आहे इथून एक स्विंग मारला मार्केटने अशा पद्धतीने इथला एसेल काढा इथं आणून ठेवा. ज्यावेळेस मार्केटमध्ये मोठी मुवमेंट होणार त्यावेळेस तुम्ही मोठी मुवमेंट कॅप्चर करणार. ओके ह्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता. समजलं. त्याच्यानंतर सेम पुढं हे बघा एक्झाम्पल तुम्हाला दाखवलेत. हा बुलिश चार्ट पॅटर्न आहे बघा तुम्ही. स्विंग हाय कुठे आहे प्रिव्हियस स्विंग हाय बघा हा तुमचा एक स्विंग हाय दिसतोय का इथं बघा इथे हा ब्रेकआउट झाला बघा. नंतर प्राइजने काय केले नीट बघा तुम्ही. प्राइज इथून वर गेली इथं बघा रिटेस्ट करायला प्राइज आली इथं तुम्हाला हॅमर बघायला भेटतो की हॅमर बनला इथं. हॅमर बनला इथं हॅमरवरती तुम्ही एंट्री केली असते तरी जमलं असतं आणि हॅमरच्या खाली जे एसेल ठेवलं असतं तरी जमलं असतं. त्या कॅन्डलच्या खाली पण तुम्हाला 3 एसेल शिकवले कुठले ज्या कॅन्डलमध्ये तुम्ही एंट्री करणार त्या कॅन्डलच्या लोच्या खाली एसेल ठेवायचा किंवा जर का ती कॅन्डल छोटी असेल तर त्याच्या अगोदरच्या कॅन्डलच्या खाली ठेवा किंवा मग स्विंगच्या खाली ठेवा. जिथं तुम्हाला सेफ स्टॉपलॉस वाटते तिथं ठेवा. आता तुम्ही मला मग इथं स्टॉपलॉस ठेवायला पाहिजे इथं जर का एंट्री आणि इथं जर का तुम्ही स्विंग हायच्या लोच्या खाली एसेल ठेवता तर हा एसेल तुम्हाला वाटत नाही खूपच मोठा होतोय एवढा एसेल तुम्ही ठेवणार आहे का. हा एसेल म्हणजे तुमचा खूप मोठा एसेल झाला. मग त्याच्यामुळे हॅमर आहे ना हॅमरच्या खाली ठेवा नाही ते एसेल काय अडचण. इथं तुमचा एक रेजिस्टन्स पण होता रेजिस्टन्स झाला आता तो सपोर्ट बनलाय प्राइस. जर का इथून मार्केटला तुम्ही सिमेट्रिकल ट्रायंगल आपण शिकलो ते सगळ्यात बेस्ट काय तुम्हाला इथं बघा तुम्ही नीट बघितलं तर अगोदर बाईंगच आलेली बघा दिसते का. मग नंतर साईडवे झालाय तो नंतर परत ट्रेंड कंटिन्यू केला. तुम्हाला काय सांगितलं जर का मार्केटमध्ये ट्रेंड कंटिन्यू करणार असेल तर ट्रेंड सोबत चाला. बुलिश ट्रेंड होता मार्केट साईडवे झालंय किंवा काय रेंजमध्ये अडकले ब्रेकआउट झाला तर जास्त करून हा बुलिश साईडलाच ब्रेक होऊ शकतो. जास्त करून अप साईडलाच हा ब्रेक होऊ शकतो. अगोदरचं का बाईंग आली मार्केट रेस्ट घेते. लक्षात ठेवा इथं काय करते हे तुमचं पुणे आहे हे पुणे आहे आणि हे मुंबई आहे बरोबर आहे. हे मुंबई आहे. पुण्यातून तुम्ही मुंबईला आले इथं मध्ये लोणावळा आहे इथं काय मध्ये लोणावळा. आता लोणावळ्यात मार्केट आलं इथं मार्केट काय झालं साईडवे झालं रेस्ट करते मार्केट इथं परत मुंबईला जाणार आहे ते. सोपी एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. ओके समजलं का इथपर्यंत कोणाला काय अडचण नसेल मे बी असेल तरी कमेंट करा मी वाचतो कमेंट. फक्त टॉपिक रिलेटेड करा दुसरी कमेंट करू नका. ओके पुढे बघा आता सेल साईडला तुम्हाला जर का एंट्री घ्यायची तर तुम्ही कशी घेऊ शकता. सेल साईडला बघा रनिंग कॅन्डल ब्रेकडाऊनवर एंट्री घ्या. जी रनिंग कॅन्डल असते ब्रेकडाऊन सेम तुम्हाला तीच कन्सेप्ट ब्रेकडाऊन होणार जिथं तिथं तुम्हाला रनिंग कॅन्डलमध्ये एंट्री घेऊ शकते. सगळ्यात रिस्की ट्रेडर कसा करतो रनिंग कॅन्डलमध्ये घेतो. दुसरा ट्रेडर काय असतो कॅन्डल क्लोजिंगची वाट बघतो दुसरा ट्रेडर. तिसरा ट्रेडर काय करतो रिटेस्टला एंट्री घेतो. रिटेस्ट म्हणजे काय इथं बघा नीट बघितलं तुम्ही इथे प्राइस रिटेस्ट झाली बघा छोटीशी. तुम्हाला थांबा चार्ट मोठा करून दाखवतो मी कारण ते समजणं खूप महत्त्वाचं आहे. हे मी काढून टाकतो हे बघा नंतर मी काय लावून टाकेल त्याला व्यवस्थित. हे बघा एक सेकंड चार्ट मोठा करतो मी. बघा आता याच्यामध्ये झाले काय बघा हे बघा हा तुमचा एक ट्रेंड लाईन एक अप साईडची ही तुमची डाऊन साईडची बरोबर दोन्ही साईडची आहेत. आता इथे झाले काय बघा प्रिव्हियस तुम्हाला काय सांगितलं प्रिव्हियस स्विंग लो जोपर्यंत ब्रेक होणार नाही तोपर्यंत एंट्री घ्यायची. इथं बघा एंट्री कुठे दाखवली आहे बघा प्रिव्हियस स्विंग लो
इथं ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटवरती ना एंट्री दाखवली. इथं स्विंग लो, जो पहिला स्विंग लो आहे, म्हणजे मार्केटनं काय केलं बघा, अशा पद्धतीने मार्केट केलं. इथं एक स्विंग मारलाय आणि इथून ब्रेकआउट झाला, परंतु ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट इथंच झाला होता. मग जर का इथे एंट्री घेतली तर चुकीची एंट्री, कारण खाली एक सपोर्ट आहे, एक सपोर्ट तुटू द्या. बघा आता इथे सपोर्ट तुटला, इथे एंट्री, परत प्राइसने बघा इथे रिटेस्ट केले, दिसते का? हा रेजिस्टन्स जो होता ना, सॉरी सपोर्ट जो होता तो तुटला, आता तो रेजिस्टन्स बनला आणि परत मार्केट खाली आले. सिंपल गोष्ट आहे, जास्त लॉजिक लावायची गोष्ट नाही. रिटेस्टला एंट्री घेऊ शकता, तिन्ही पद्धतीने तुम्हाला सांगितलं एंट्रीचा प्लॅन कसा करायचा. समजलं का? एंट्री कशी करायची ते. हे खालचं काय जास्त बघू नका, हे तुम्हाला जास्त हँग करेल, हे बघू नका तुम्ही, हे फक्त बघा. आता टार्गेट बघा इथं कसं घेतलंय, हे सिमेट्रिकल ट्रायंगलचं जे टार्गेट आहे, हे इथलं टार्गेट इथं लावलंय बघा, दिसतंय? हे तुमचं एक टार्गेट आहे. तुम्हाला काय सांगितलं, लेंथ घेऊ शकता. ओके, तेवढी लेंथ एक तुम्ही घेऊ शकता. समजलं का? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? सांगा, काय अडचण आहे का याच्यामध्ये, सेल साईडच्या याच्यामध्ये? पुढं स्टॉप लॉस, सेम स्टॉप लॉस, तेच सेम स्टॉप लॉस म्हणजे काय, अगोदर ब्रेकडाऊन जी कॅन्डल होणार त्याच्या हायच्या वर स्टॉप लॉस ठेवायचा. ती जर का ब्रेकडाऊनची कॅन्डल छोटी असेल तर त्याच्या अगोदरच्या कॅन्डलच्या वर ठेवा, किंवा तिसरा स्टॉप लॉस सगळ्यात सेफ आपला स्टॉप लॉस कुठला, स्विंग हायच्या वर, जे की इथे दाखवलं बघा, स्विंग हायच्या वर स्टॉप लॉस दाखवला. एक सेकंड बघा, स्टॉप लॉस कुठे ठेवला, परत एकदा याला झूम करतो मी, बघा सेम तेच कन्सेप्ट. बघा स्विंग हायच्या वर एसएल लावलाय बघा इथं, बघा इथे एंट्री, एसएल कुठे ठेवला त्यांनी, स्विंग हायच्या वर. हा जो स्विंग मारलाय या स्विंगच्या वर एसएल ठेवला येईल. ओके, हा तुमचा, हा तर अप ट्रेंड होता, अप ट्रेंड नाहीये, अप ट्रेंड कुठे आहे, हा ट्रायंगल मध्येच फिरतोय ना, अजून पाठीमागचा चार्टच नाही ना आपल्याकडे, अप ट्रेंड नाही, हा ह्या चॅनल मध्येच फिरतोय ना हा. आपण हे तुमचा चॅनलच आहे अखंड, हे अप ट्रेंड नाहीये. मग तुम्ही म्हणा इथं अप ट्रेंड, मग इथं पण डाऊन ट्रेंड आहे, मग असं होतंय ना ते. आपलं पाठीमागचा चार्ट मेन मोठा टाइम फ्रेम वरती बघावं लागेल त्याला, कोणता हे इथं. ओके, समजलं का मॅडम? ओके, एक सेकंड याला झूम, एक सेकंड द्या, खूपच मोठी झाली स्लाइड. काय अडचण आहे का कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत. अजून काय अडचण आहे का? आपण तर शेवटी घेणारच आहे अडचण सगळ्याचा. ओके, समजलं. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण नाही आहे. स्टॉप लॉस समजला. ओके, आता टार्गेट बघा, टार्गेट आपलं सेम तेच, रिस्ट रिवॉर्ड 1:2, डाऊन साईडला पण तेच रिस्ट रिवॉर्ड ठेवा. त्याच्यानंतर पुढचा स्ट्रॉंग सपोर्ट, जर का खाली कुठला सपोर्ट असेल प्राइसला तिथपर्यंत सपोर्ट घेऊ शकता तुम्ही टार्गेट. तिसरं टार्गेट तुम्ही ट्रायंगलची हाईट, जेवढी हाईट लेंथ असणार तेवढीच तुम्ही एक खाली टार्गेट घेऊ शकता. चौथं टार्गेट जे वापरतो आपण ट्रेलिंग एसएल, जसं जर खाली मार्केट जाणार स्विंग हाय करत तसं तर एसएल तुम्हाला शिफ्ट करावा लागतो. हे काय आपण आता तेच आपलं पार्ट झालेलं आहे. ओके, हे तुमचं तर पार्ट झालं, हे स्टॉप लॉस टार्गेट हे पार्टच झालं पाहिजे तुमचं. एसएल एंट्री स्टॉप लॉस टार्गेट, एंट्रीच्या 3 पद्धती, एसएलच्या 3-4 पद्धती आणि टार्गेटच्या 3-4 पद्धती. ओके, लाईव्हला पण आपण दाखवतो, 1 मिनिट द्या फक्त शिकू द्या, कारण बॅक टेस्टिंग करायला गेलं ना तुम्हाला 12 वाजलेले पण कळणार नाहीत. कारण अजून आपल्याला आता आपण हे बोलतोय सिमेट्रिकल ट्रायंगल, अजून आपल्याला चॅनल पॅटर्न बघायचा आहे, त्याच्यामध्ये पण दोन्ही साईडच्या पोझिशन बघायच्या आहेत, बुलिश साईडला बेरिश साईडला. त्याच्यामुळे वेळ जाईल, दोन्ही दाखवतो तुम्हाला, फक्त थोडंसं वेळ द्या. ओके, हे बघा याच्यामध्ये आता काय झालंय बघा, हा तुमचा काय आता बघा कुठला पॅटर्न आहे किंवा कोणता ट्रेंड आहे आता सांगा. हा मेजर ट्रेंड कोणता आहे तुमचा, डाऊनच आहे ना. हा इथं ट्रायंगल पॅटर्न बनला तुमचा, सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न. बघा ब्रेक झाला, बघा इथं ब्रेक झालाय. एंट्री कुठं व्हायला पाहिजे इथं, लक्षात ठेवा, इथं नाही एंट्री होणार, इथं एंट्री नाही होणार, इथं नाही एंट्री होणार, एंट्री तुमची इथं होणार. प्रिव्हियस स्विंग लो जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत एंट्री नाही घ्यायची, कारण हा तुमचा एक सपोर्टचं काम करू शकतो. ब्रेकआउट फेक दाखवून प्राइस परत वर जाऊ शकते. ओके, इथं तुम्हाला काय करावं लागते, या पद्धतीने इथं काम करावं लागतं. सेम ही जी जेवढी लेंथ आहे तेवढंच तुम्ही टार्गेट खाली धरू शकता, ते दाखवलं तेच आहे इथं. ओके, दिसलं मॅडम? आता क्लिअर तुम्हाला समजलं की कोणता हे असतं, ट्रेंड सोबत चाललं ना तर काम चांगलं होणार. आता याच्यामध्ये बघा, ही तुमची मुंबई आहे आणि इकडे तुम्हाला पुण्याला यायचं आहे, तर मध्ये लोणावळा आहे. ओके, मुंबईतून आला लोणावळ्यात टाइमपास, परत पुण्यात. ओके, समजलं असेल आता सगळ्या गोष्टी.
ओके, तर अजून एक पॅटर्न दाखवतो तुम्हाला. हा एक मेन पॅटर्न आहे. इथं पण बघा, याच्या अगोदरचा पण एक पॅटर्न दाखवतो, तो फेल झालाय बघा, फेल, कारण ट्रेंडला फॉलो न केल्यामुळे फेल झालाय. याच्या अगोदर पॅटर्न आहे, ती एक स्लाइड आपली स्किप झाली बघा. डाऊन ट्रेंड, साईडवे मार्केट किंवा एका चॅनल पॅटर्न, सॉरी चॅनल म्हणतो, ट्रँगल पॅटर्नमध्ये ब्रेकआउट झाला. जेवढी लेंथ तेवढंच टार्गेट खाली दाखवले बघा, दिसते का, ही लेंथ तेवढंच टार्गेट खाली आहे. ओके, आता हा जो पॅटर्न आहे याच्यामध्ये बघा, बुलिश साईडचा मेजर ट्रेंड कोणता आहे, बुलिश आहे बघा. इथं ब्रेकआउट झालाय, पण लक्षात ठेवा टार्गेट मोठं तुम्हाला नाही भेटलं. याचं मागचं कारण काय माहिती आहे का, ट्रेंडनं फॉलो केलं, इथून परत तो रिव्हर्स फिरला असणार आहे. आणि तेवढी ओलाटेल पण तुम्हाला इथे दिसलं नाही मार्केट, म्हणजे तेवढं स्ट्रेंथ पण नाही सेलरमध्ये. इथं लगेच बाहेर आलेत बघा मध्ये, का माहिती आहे का, ट्रेंड मेजर ट्रेंड अप आहे. ओके, आता याच्या मागचं लॉजिक सांगतो काय होतं असं. लक्षात ठेवा, ज्या लोकांनी इथं बाय केलं, समजा एखाद्यानं हा किती 26,000, समजा एखादा स्टॉक आहे 26,000चा, 26,000ला एखाद्याने इथं बाय केला असेल, लक्षात ठेवा इथं त्याला एखादा रेजिस्टन्स पाठीमागा असेल. काही लोक इथं बाहेर पडणार, प्रॉफिट बुकिंग होते. लक्षात ठेवा इथं प्रॉफिट बुकिंग होते, आणि इथून जर का डाऊन साईडला येतं ना, तर शक्यतो ट्रेड घ्यायचा नाही, कारण मेजर ट्रेंड बुलिश आहे. ज्यांना बाहेर पडायचं ती लोक बाहेर पडलेत, नवीन बाहेर येऊ शकतात, कुठूनही येऊ शकतात. मग इथं मार्केटनं फेक ब्रेकआउट जाऊन परत रिव्हर्सल येऊ शकतो, किंवा इथून जर का ब्रेकआउट होतं, याचा अर्थ काय, नवीन बाहेर या ठिकाणी बाहेर पडले, ज्यांना बाहेर पडायचं ते बाहेर पडून गेले, इथं नवीन बाहेर परत आले, फ्रेश बाहेर आले, मार्केट फ्रेश एंट्री झाल्या त्या स्टॉकमध्ये. हा ट्रँगल त्याच्यामुळे फेल झाला आहे की इथं मेजर ट्रेंड बुलिश असल्यामुळे इथं बेरिज साईडचा ट्रेड घ्यायचा नाही, शक्यतो घ्यायचा नाही. जरी घेतला तरी जास्त टार्गेट नाही ठेवायचं, मोठं टार्गेट ठेवायचं नाही. तुम्हाला काय सांगितलं, ट्रेंडच्या अगेन्स्ट जर का तुम्ही चाललं तर टार्गेट मोठं ठेवायचं नाही, कारण ही प्रॉफिट बुकिंग असते, ही प्रॉफिट बुकिंग आहे. ज्या लोकांनी इथं कुठं बाय केलं असेल, कारण पाठीमाग अजून चार्ट नाही, याच्या अगोदर पण बाईंग आलेली असू शकते कदाचित. ओके, समजलं. हा तर तुम्हाला दाखवला आत्ताच, हा तर दाखवलाय, आपण पॅटर्न दाखवलाय, आपण दाखवलं. ओके, समजलं का, हा पॅटर्न फेल झाला त्याच्यामुळे. आता हा, आणि कॉमन मिस्टेक काय करतात बघा, आता कॉमन मिस्टेक काय होतं तुमच्याकडनं, सगळ्यात सामान्य चुका बघा, फेक ब्रेकआउटवर एंट्री. फेक ब्रेकआउट करू नका, तुम्हाला सांगितलं स्विंग हाय किंवा स्विंग लो ब्रेक होऊ द्या, त्याच्यानंतर एंट्री घ्या. व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन न बघणं, कन्फर्मेशन घ्या. स्टॉकमध्ये काम करता तर व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन घ्यायचं. पॅटर्न पूर्ण होण्या अगोदरच बरीच लोक ट्रेड करतात, कारण तुम्ही प्रॅक्टिस करताना तेच तुमची प्रॅक्टिस होऊन जाते, तुम्हाला दिसते असं ट्रँगल पॅटर्नच बनतोय, ब्रेकआउट व्हायच्या अगोदर तुम्ही एंट्री घेताय. पण लक्षात ठेवा तो दोन्ही साईडला ब्रेक होऊ शकतोय. तुम्ही बुलिश साईडला घेतला आणि तो जर का चुकून डाऊन साईडला ब्रेकआउट झाला तर डाऊन साईडला पण ब्रेकआउट होऊ शकतो ना, ब्रेकडाऊन होऊ शकतो. मग स्टॉप लॉस, आणि चौथी गोष्ट, स्टॉप लॉस लावलं, स्टॉप लॉस लावत नाही तुम्ही, स्टॉप लॉस लावूनच काम करायचं. लक्षात ठेवा, हे सामान्य चुका करायची नाहीत कधीच मार्केटमध्ये. मला वाटतंय की हा ब्रेकआउटच होईल आणि मी एंट्री घेईल, आता नाही. मग आपल्या वाटण्यावर मार्केट चालत नाही, आपल्या वाटण्यावरनं मार्केट चालत नाही. जोपर्यंत मार्केटमध्ये काय होत नाही किंवा ते दिसत नाही, दिसतंय त्याच्यावर फॉलो करा. आपल्याला काही वाटू शकतंय उद्या. ओके, त्याच्यामुळं त्या वाटण्यावर काही करू नका. समजते का? ओके, चला पुढं. झालं इथपर्यंत समजलं. हा झाला तुमचा सिमेट्रिकल ट्रँगल. आता आपल्याला बघायचं चॅनल पॅटर्न. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? आता आपल्याला चॅनल पॅटर्न बघायचं. सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्नमध्ये काय अडचण आहे का? बुलिश किंवा बेरिश दोन्ही साईडला एखादा स्टॉक दाखवा. येस, लाईव्ह वरती पण दाखवतो, फक्त शेवटी दाखवतो, दोन्ही दाखवतो. मला चॅनल पण दाखवतो आणि सिमेट्रिकल दाखवतो. तुम्ही स्टॉक सांगा, त्या स्टॉकमध्ये आपण बिनधास्त बघूया. ओके, कोणता स्टॉक तुम्ही नंतर रिकमेंड करा, त्याच्यावरती आपण बघू. रिकमेंड म्हणजे फक्त आपण बघणार त्याच्यामध्ये. समजलं? साईडवे चॅनल आता बघू. साईडवे चॅनलमध्ये चॉपी मार्केट असते. याच्यामध्ये बघा, आता अडचण इथपर्यंत ठीक आहे का? उद्या घ्यायचा का हा क्लास, का आता कंटिन्यू करायचा? मला सांगा कमेंटमध्ये. चॅनल पॅटर्न उद्या घ्यायचा का आताच कंटिन्यू करायचा आहे? चॅनल पॅटर्न कमेंटमध्ये सांगा लवकर. चॅनल पॅटर्न बऱ्याच लोकांचं म्हणणं उशीर खूप झालेलं का? याच्यामध्ये पण परत दोन कंडिशन आहेत, बुलिश आणि बेरिश दोन्ही साईडला ब्रेकआउट ब्रेकडाऊन आहे. एंट्री पण तुम्हाला दोन्ही पद्धतीने शिकावं लागणार आहेत.
आता सांगा कंटिन्यू करायचं का उद्या घ्यायचा हा सेशन याच्यावरती. याच्यामध्ये अजून जवळपास 1 तास जाऊ शकतो, कारण आपल्याला बॅक टेस्टिंग बी करावं लागेल. जर कंटिन्यू नसेल करायचं तर मग आहे याच्यावरती आपण काय करू, सिमेट्रिकल ट्रँगलवरती आपण बॅक टेस्टिंग करू मग अर्धा तास, आणि हा पॅटर्न वाटला तर उद्या घेऊ मग. कारण तुमच्याकडनं काय होईल थोडंसं, म्हणजे तुम्ही हँग होईल, कारण दोन्ही पॅटर्न जर काय ॲट अ टाइम घेतले तर हँग होणार तुम्ही थोडंसं, असं मला वाटतंय. कारण मी काय शिकवू शकतो तुम्हाला, मला काय अडचण नाही, परंतु दोन्ही पॅटर्न, कारण 4 प्रकारचे एंट्री आहेत त्याच्यामध्ये. सिमेट्रिकल ट्रँगलमध्ये बाय आणि सेल दोन्ही साईडला एंट्री आहेत. परत त्याच्यामध्ये चॅनल पॅटर्नवरती पण बाय आणि सेल दोन्ही साईडला एंट्री आहेत. एस एल वगैरे टार्गेट याच्यामध्ये हँग होते. उद्या घेऊ. ओके उद्या. आता काय करू आपण, जे झालंय ना याची बॅक टेस्टिंग करू, म्हणजे कुठले सिमेट्रिकल ट्रँगलची आपण बॅक टेस्टिंग करूया. ओके, आता झालेल्या गोष्टी बॅक टेस्टिंग करू. तुम्ही सांगा ज्या स्टॉकवरती काम करायचं, किंवा एखाद्या स्टॉकचं नाव सांगा. येस, आपण हा चॅनल पॅटर्न उद्याच घेऊ. मला बी असंच वाटतं, हा पॅटर्न उद्याच घेऊया, कारण याला उशीर लागू शकतो. स्लाईड जवळपास बघा, आता 23 स्लाईड चालू आहे. ही जवळपास किती स्लाईड आहेत याच्यामध्ये अजून टोटली बघा, टोटली भावानो 40 स्लाईड आहेत. 23 म्हणजे अजून 17 स्लाईड बाकी आहेत. 17 स्लाईड, आणि त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर, मग खूप वेळ होऊ शकतो. ओके, येस, अदानी पॉवर. ओके, अदानी पॉवरमध्ये बघू. चला ठीक आहे, आपण ते पॅटर्न उद्याच घेऊ मग, चॅनल पॅटर्न आपण अदानी पॉवर घेऊया. ओके, याच्यामध्ये डेली टाइम फ्रेमवरती बघू काय बनतोय का याच्यामध्ये. हा तर पूर्ण हेच आहे. नाही, याच्यामध्ये हेच नाही, स्ट्रेंथ नाही एवढी. सिमेट्रिकल ट्रायंगल, नाही याच्यामध्ये मोठ्या टाइम फ्रेमवरती बघावं लागेल थोडासा. बघा ट्रेंड, बघा मार्केट कसं फॉलो करते, दिसते का? बाईंग, सेलिंग, परत बाईंग, परत सेलिंग, परत बाईंग. तुम्हाला सांगितलं मार्केटचं स्ट्रक्चरच असं आहे भाऊ. मार्केटमध्ये हे स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटणार, दिसते का? आणि इथे जर का तुम्ही मार्केटमध्ये आले बघा, हे तुमचं एक काय, आता तुम्ही जर का व्यवस्थित बघितलं, तुम्हाला सगळे चार्ट पॅटर्न आता मला दिसलाय म्हणून हा दाखवतो मी तुम्हाला. बघा इथं तुम्ही आलं मार्केट, बघा इथून मार्केटमध्ये बाईंग आलती. ज्या लोकांना बाहेर पडायचं ती लोक बाहेर पडून गेले, बरोबर. आता मार्केट आले या लेवलला. इथं काय तुमचा अगोदर होता हा रेजिस्टन्स होता, आता काय झाला हा सपोर्ट झाला. आता मार्केट ज्यावेळेस इथं येते, आपल्याला इथं काय बघावं लागतं माहिती आहे का? इथं इथं काय बघावं लागतंय, मला काय बुलिश कन्फर्मेशन दिसते का? इथं आलाय तो स्टॉक, तो स्टॉक इथं आलाय कशावरती, सपोर्टवरती आलाय. पण मला बघायचं की इथं प्राइस ॲक्शन बुलिश मला काय भेटते का? आता इथं मला प्राइस ॲक्शन काय भेटते, मी थोडंसं काय करतोय, फक्त डेलीवरती शिफ्ट होतोय. बघा आता मला तुम्हीच सांगणार इथं काय चार्ट पॅटर्न बनतोय, मग इथं काय बनलंय. सिमेट्रिकल ट्रायंगल आहे हा बुलिश साईडला ब्रेक झाला. येस, मान्य करतो, हा बुलिश साईडला, दोन्ही साईडला ब्रेक होऊ शकतो मी तुम्हाला सांगितलं. परंतु जास्त वेळा तुम्हाला नाही का विन रेट तुम्हाला ट्रेंडलाच भेटणार बघायला. पण मेजर ट्रेंड तुमचा बुलिश आहे असं नका म्हणू. हा फक्त थोड्यासाठी रिकव्हरीला आला. तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमवरती शिफ्ट जर का झाले, हे बघा मोठ्या टाइम फ्रेमवरती शिफ्ट झाले ना, तर तुम्हाला क्लिअर दिसेल की ट्रेंड कोणता. कारण ते छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये काय होतं, कॅन्डल छोटे छोटे असल्यामुळे तुम्हाला थोडंसं गडबडून जातात तुम्ही. पण जर का कॅन्डल छोटे छोटे असतील ना, त्यावेळेस काय करायचं, हे वाढवायचे, टाइम फ्रेम चेंज करायचे. इथं बघा मेजर ट्रेंड आता सांगा कोणता आहे मला, बुलिश आहे का नाही. आहे का नाही, मेजर ट्रेंड बुलिश आहे का नाही, मोठा ट्रेंड बघा. मी स्विंगमध्ये काम करताय किंवा पोझिशनमध्ये काम करताय, तर याच्यामध्ये आता याच्यामध्ये एंट्री बघा कशी झाली असते तुमची. मेजर ट्रेंड तुमचा बुलिश आहे, येस. आता एंट्री बघा कशी, येस कुणी तर टाकली तर एंट्री कशी करायची. तर तुमचा स्विंग हाय महत्वाचा आहे. आता तुम्ही म्हणाल स्विंग आहे तर इथं आहे डायरेक्ट, इथं कशी एंट्री करणार, आता दाखवतो तुम्हाला, एंट्री पण दाखवतो कशा पद्धतीने होऊ शकतो.
सिमेट्रिकल ट्रायंगल प्रॉपर, थांबा मला मार्क करू दे व्यवस्थित त्याला. आता ओके. ओके, आता बघा हा तुमचा प्रिव्हियस हाय आहे, पण नंतर काय केलं बघा, हा मी काढतोय थोडासा. इथून मार्केट पडलं, इथून परत वर गेलं. सॉरी एक सेकंड, मला ब्लॅक कलर घेऊ द्या. इथून मार्केट पडलं, वर गेलं, परत पडलं, परत वर गेलं, परत खाली आलं. बरोबर. इथून मार्केटनं बघा काय केले, परत मार्केट इथं गेलं, इथून खाली आलं, इथं ब्रेकआउट झाला तुमचा. कशाचा? ट्रेंड लाईनचा. इथं ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाला. पण प्रिव्हियस स्विंग आहे मला सांगा तुमचा हा आहे का हा आहे? कोणता आहे नेमका? आता ड्रॉ कोणता करणार, का हा आहे? याला 1 नंबर नाव देतो मी, हा 2 नंबरचा आहे आणि हा 3 नंबरचा. नेमका प्रिव्हियस स्विंग आहे, तुम्ही कोणता मार्क करणार याच्यामध्ये? कोणता आहे त्याच्यातलं तुमचा? कोणता आहे नेमका? सांगा लवकर. चला, कुठल्याही पद्धतीने पकडा. चला, हा पकडा, हा पकडा, कोणता? बरं, हा जरी पकडला तुम्ही, हा जरी पकडला, इथं परत तुमचा एक चॅनल पॅटर्न बनतोय, सॉरी ट्रायंगल पॅटर्न बनतोय. दाखवतो मी परत तुम्हाला. डबल एंट्री कन्फर्मेशन भेटते. कशामध्ये दाखवतो? इथून जरी तुम्ही असा मार्क केला असता, इथून जरी तुम्ही असं, बरं 1 नंबर, चला 1 नंबर बऱ्याच जणांचं उत्तर आहे. हा जरी तुम्ही एक पॅटर्न तुम्ही मार्क केला असता, बघा इथं परत तुम्हाला दाखवतो एक तुमचा पॅटर्न बनतोय. तर कोणता पॅटर्न बनतोय मला सांगा. इथे मी मार्क काढून टाकतो. इथून बघा परत, चला तुम्ही इथे एंट्री पकडा. चला, हा तुमचा आहे ना स्विंग, तर इथं पकडा. चला, इथे एंट्री होत नाही का तुमची परत? हा पण तुमचा एक असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न नाही का असा? आणि हा कोणत्या साईडला ब्रेक होतो? बुलिश साईडला. आपण शिकवलंय बुलिश साईडला ब्रेक होतो. घ्या एंट्री इथं, कशी बी घ्या, रिटेस्टला घ्या, कशी बी घ्या तुम्ही एंट्री. आता इथं झाले का काम? हा तर सोडून द्या. हा पॅटर्न तुम्हाला वाटतंय ना असेंडिंग ट्रायंगल? येस, हा असेंडिंग ट्रायंगल आहे तुमचा. हा तुमचा असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न आहे. दोन्ही साईडला कुठे एंट्री घ्या तुम्ही. इथं पण एंट्री घेऊ शकता, इथं पण घेऊ शकत होते. तर इथं तुम्ही नाही घेतले, तुम्हाला वाटलं की हा स्विंग हाय आहे, मग मला याच्या हायच्या वर एंट्री घ्यायची, तर इथं तुम्ही परफेक्टली, कारण तुम्हाला काय सांगितलं, इथं तुमचा एक रेजिस्टन्स आहे. हा प्राइस इथून खाली पडली म्हणजे हा रेजिस्टन्स आहे. प्राइस किती वेळा तिथे टच झाली बघा ना. इथं पण एकदा टच झाली, इथं झाली, इथं झाली. किती वेळा टच? तुम्हाला त्यासाठी सांगितलं की स्विंग हाय ब्रेक होऊ द्या. जोपर्यंत स्विंग हाय, लेटेस्ट स्विंग हाय ब्रेक होत नाही, तोपर्यंत एंट्री होत नाही तुमची. त्याला हे लॉजिक आहे. शिकवण्यामागचं काहीतरी लॉजिक असते, कारण याच्यावरती भरपूर गुगल सर्च करून सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत. स्वतःचं तर आहेच अनालिसिस, त्याच्यासोबत गुगलचं पण अनालिसिस घेतलेलं आहे. ओके, अजून कुठला बघायचा आहे? कळलं का? कोणीतरी साठला होता ना, कळलंच ना. ओके, याच्यामध्ये बघू. हा पॅटर्नला आपण इथं बघत होतो बुलिश साईडला, पण हा आलाच नाही इथं. याच्या अगोदरच यानं बुलिश रॅली चालू केली. मी ऑलरेडी लावून ठेवलो इथं, लावून पण ठेवलं होतं, पण हा आला नाही आपल्या टप्प्यामध्ये. ठीक आहे, असू द्या. मला इथं अपेक्षा होती, इथे यायला पाहिजे होते. ठीक आहे, चला बघू. याच्यामध्ये बघा, इथं चॅनल पॅटर्न बघा कसा बनला आहे. कसला काम झालं असतं इथे यार, खतरनाक काम केलं हिनं. केलं का चॅनल पॅटर्न? कोणता चॅनल पॅटर्न आहे सांगा लवकर, लवकर सांगा. हा कोणता चॅनल पॅटर्न आहे? फॉलिंग चॅनल पॅटर्न आहे. आणि हा बुलिश साईडला आपण सांगितले तुम्हाला, बुलिश साईडला हा ब्रेक होतो. ओके, हा बुलिश साईडला कसलं टार्गेट दिलंय बघा. अजून बघू पाठीमागायचा ना, आपल्याला दुसरा कुठला, म्हणजे बाकीचे पण दिसतात म्हणून दाखवतो मी तुम्हाला. येस, हा एक तुमचा बघा. आता इथं काय झाले सांगतो. इथं थोडासा तुमचा रायझिंग चॅनल पॅटर्न आहे, दिसतोय का? हा, आणि यानं काय केलं, फेक ब्रेकआउट दाखवला डाऊन साईडला आणि मार्केट केलं बुली साईडला. तुम्हाला काय सांगितलं, ट्रेंडला फॉलो करा. ट्रेंडला जर का ज्यानं फॉलो केला असतं, तो इथं फसणार नाही, तो इथं फसणार नाही. कारण त्याला माहिती आहे मेजर ट्रेंड बुलिश आहे, तर मी बेरिश साईडला एंट्री नाही घेणार, मी बुलिश साईडलाच एंट्री घेणार. इथं ट्रॅप झाला ना तो. अजून पुढे दाखवतो तुम्हाला.
पण तुम्ही अशी जर का ट्रेंड लाईन मार्क केली असते, आपण तुमचा थोडासा एक असेंडिंगच होतोय, थोडासा होतो ट्रायंगल पॅटर्न, हा जास्त नाही होतोय, थोडासा होतोय हा असेंडिंग ट्रायंगल, प्रॉपर नाही हा, परंतु तरी ह्यानं काम केलेलं आहे इथं, दिसतंय का? प्रॉपर नाही तेवढं पाहिजे तसं नाही आपल्याला. अजून पाठीमागं बघू चला. आता इथं काय झाली गंमत बघा, इथे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर आहे तुमचा, किंवा ट्रिपल टॉप बोला याला, हेड अँड शोल्डर बोला, काय बोलायचं ते बोला, किंवा एम पॅटर्नचा इथं काय झाला, ब्रेकआउट झाला, नेकलाईनचा ब्रेकआउट झाला. तुम्हाला काय सांगितलं, ट्रेंड तुम्ही सोडला की तुम्ही चुकला. आता इथे तुम्हाला एम पॅटर्न दिसतोय, इथं तुम्ही नेकलाईन, तुम्ही म्हणाल सर इथं नेकलाईनचा ब्रेकआउट झालाय, मग इथे एसएल का गेला? ट्रेंड कोणता चालू आहे? बुलिश आहे. तुम्ही कुठल्या साईडला गेले? बेरी साईडला गेले, जाणारच ना तुमचा स्टॉप लॉस. ओके, तेच जर का तुम्ही असं काम केलं असतं, इथं काम जर का असं झालं असतं, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर हा जर का तुम्ही असा मार्क केला असता, कारण याची नेकलाईन मार्क, आणि घ्या ना इथे एंट्री. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर प्रॉपर बनतोय ना हा, दाखव तुम्हाला, एक सेकंद. ही तुमची नेकलाईन, ही तुमची नेकलाईन, बरोबर आहे. हे बघा, पहिलं तुमचा हा काय झाला, शोल्डर, लेफ्ट शोल्डर, हेड, राईट शोल्डर, प्राइस वर गेली, परत रिटेस्टला प्राइस तिथं आली, परत एंट्री, डबल एंट्री. झालंय का काम? होणार की काम. ट्रेंडला फॉलो केलं की काम होणार, ट्रेंडच्या अगेन्स्ट गेलं की चुकणार. इथे परत सेम डब्ल्यू पॅटर्न, किंवा हेड अँड शोल्डर बोलू शकता, किंवा काय बोलू शकता याला. झालं काम. बरं, इथं तुम्ही एंट्री नाही घेऊ शकले, आता मी हेड अँड शोल्डर हा काढून टाकतो. ओके, इथं तुम्ही एंट्री नाही घेऊ शकले या डब्ल्यू पॅटर्नवरती, प्राइस परत रिटेस्टला आलती, इथं प्राइस वरून परत खाली आलती, इथं परत तुम्ही एंट्री, फ्रेश एंट्री घेऊ शकले असते. ओके, अजून बघू पॅटर्न, आपल्याला तो पॅटर्न जास्त बघायला भेटत नाहीये. हा, आपल्याला काय पाहिजे होता, कोणता पॅटर्न पाहिजे आपल्याला? हा बनवू शकतो मी बी कदाचित, बरं का, पण तो हा असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न चांगला बनेल, असेंडिंग बनतोय हा चांगला, हा असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न चांगला बनतोय. यस, असेंडिंग आहे थोडासा, किंवा याला ट्रिपल बॉटम पण बनवू शकतो मे बी. यस, पहिला, दुसरा, तिसरा बॉटम, रिटेस्ट, एंट्री. आता बघा, याच्यामध्ये बघा, तुम्ही बुलिश साईडला गेले, बरोबर आहे. मेजर ट्रेंड कोणता चालू आहे आता? बेरिश आहे. चालले कोणत्या साईडला तुम्ही? बुलिश साईडला. जास्त टार्गेट नाही भेटणार, लगेच मार्केट डाऊन साईडला आलं. बघा ना मेजर ट्रेंड, थांबा 1 मिनिट दाखवतो मी तुम्हाला, पाठीमागचा ट्रेंड कोणता आहे बघा, कोणता ट्रेंड आहे? बेरिश ट्रेंड आहे ना. इथून मार्केट एवढं पडलेलं आहे, जवळपास एवढा हा स्टॉक पडला आहे, इथं परत तुम्ही बुलिश साईडचा प्लॅन करताय, मार्केटला काउंटर करताय, रॉंग साईडला जाताय तुम्ही. मार्केटनं थोडीशी रॅली केली अप साईडला, इथं दिसतं का, इथपर्यंतच गेलं मार्केट, इथे तुमची एंट्री, आणि इथपर्यंत तुम्हाला भेटलं, म्हणजे किती जास्तीत जास्त एवढं अंतर तुम्हाला भेटलं फक्त, परत मार्केट डाऊन साईडला आलं. आपल्याला ट्रॅप करत नाही मार्केट, आपण ट्रॅपमध्ये फसतोय, का मार्केट काय तुम्हाला एकट्याला हे करून बघत चालत नाही. ओके, पुढचा एखादा स्टॉक सांगा चला. निफ्टीमध्ये एम पॅटर्न झाला आहे, येस एम पॅटर्न झाला आहे, शेवटी झाला होता, बरोबर आहे. ते प्रॉफिट बुकिंग तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये पण तुम्ही मोठं टार्गेट धरू नका, छोटंसं टार्गेट धरून चला. ट्रेंड कसा ओळखायचा? मोठ्या टाइम फ्रेमवरती ट्रेंड बघायचा. छोट्या 5 आणि 10 मिनिटावरती गोविंद सर तुम्हाला ट्रेंड समजणार नाही मार्केटचा, तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेमवरती बघावं लागेल. ओके, अजून दुसरा एखादा स्टॉक सांगा चला, कुठला घ्यायचा तुमच्या मनानं, कोणता स्टॉक टाकू सांगा. महिंद्रा आणि महिंद्रा घेऊया का, किंवा दुसरा एखादा बँक ऑफ महाराष्ट्र नको, महानगर गॅस हा घेऊया, आपण स्टॉक चांगला आहे त्याच्यामध्ये बघू. आता इथं काय झालं बघा,
इथं काही झालंय का बघूया चला. मारुती सुझुकी. ओके, मारुती पण आपण बघू, मोठ्या टाइम फ्रेमवरती बघू जरा याला. हा, आपला पॅटर्न जो आहे ना, आपण जो उद्या म्हणजे आता शिकणार होतो तो पॅटर्न इथं बनलाय बघा. हा तुमचा आहे. हा कोणता पॅटर्न आहे? एक चॅनेल पॅटर्न आहे बघा. हा कोणता पॅटर्न आहे तुमचा? चॅनेल पॅटर्न. बरं, कोणत्या साईडला ब्रेक झालाय हा? हे पण बघा. रिटेस्ट झालाय का? झालाय की रिटेस्ट पण. मोठी टाइम फ्रेम आहे, तुम्हाला दिसायला वाटेल ही एवढंसं टार्गेट मला दिलंय. इथं एंट्री आहे, लक्षात ठेवा. हा ब्रेकआउट आहे आणि मेजर ट्रेंड कोणता याचा? बुलिशच आहे, जे आपण शिकणार आहे उद्याच्याला. आता शिकवणार होतो परंतु तुम्ही नको म्हणल्यामुळे आपण थांबलो. आपल्याला बॅक टेस्टिंग पण करावी लागते. हे बघा, मेजर ट्रेंड अगोदर इथून बाईंग आली होती आणि इथूनच सुरुवात झाली आहे स्टॉकची 2017चा, कारण विकली टाइम फ्रेम आहे त्याच्यामुळं एक कॅन्डल एका आठवड्याची आहे. मार्केट एका रेंजमध्ये फसले. इथं ब्रेकआउट झाला, एंट्री. बरं बघू, तुम्हाला वाटेल बरं रिटेस्ट पण झाला आहे, असं बी नाही की एंट्रीला रिटेस्ट नाही झाला. इथेच रिटेस्ट करून प्राइस परत वर निघाली. टार्गेट बघायचं किती किती पॉईंट आहे. तुम्हाला दिसताना छोटं वाटतंय परंतु ते खूप मोठं टार्गेट आहे. किती? 700 पॉईंट आहेत. किती? 700 पॉईंट. किती टक्के आहेत? 55%. एखाद्या स्टॉकमध्ये 55% म्हणजे नॉट अ जोक. प्रीमियम तुमचं जवळपास तुम्ही याच्यामध्ये 1 लाख रुपये लावले असतील, 50,000 रुपये प्रॉफिट असेल याच्यामध्ये. ओके, पण अजूनही तिथंच आहे मार्केट, अजूनही स्टॉक तिथंच थांबलाय. ओके, त्याच्यामध्ये एवढाच एक चांगला पॅटर्न बनलेला आहे. बरं, अजून एखादा बघू दिसतोय का इथं कुठला बनलाय का? इथं बॉटमला पण तुम्ही बघू शकता. इथंही बघा, इथं वर काय बनलाय? हेड अँड शोल्डर. इथं काय बनलाय? इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. म्हणजे काय? टॉपला गेला सेलिंग, बॉटमला आला परत बाईंग. ओके, इथं बघू आता पाठीमागं. इथं तुम्ही कसे काम करू शकले? इथं इन्व्हर्टेड हॅमर आहे, याच्यावरती काम झालं असतं. ओके, याच्यामध्ये एवढं काही या स्टॉकमध्ये नाही. दुसरा स्टॉक पॅटर्न बनेल असा घ्या सर. येस, पॅटर्न बनलं. आता मला तर मी सांगू शकत नाही ना कोणत्या ह्याच्यामध्ये बनला आहे ते. विप्रोमध्ये बघायचं का? कोणत्या ह्याच्यामध्ये बनला असेल तर सांगा मला, कारण आपल्याला एक एक स्टॉक बघावे लागतील. विप्रोमध्ये नाही, विप्रोमध्ये पण नाही आहे अजून तरी काय. ओके, मेजर ट्रेंड याचा बुलिशच आहे. मोठ्या टाइम फ्रेमवरती पण मंथलीमध्ये बघू. याच्यामध्ये नाही बनला हा, याच्यामध्ये कुठंच नाही बनलेला हा. आपल्याला फक्त तोच पॅटर्न घ्यायचा, दुसरा पॅटर्न नाही घ्यायचा आता. SERAN. हा कोणता स्टॉक आहे तुम्ही? याच्यामध्ये बनला आहे का? शीतलमध्ये बनला आहे? श्रीराम कोणता आहे नेमका? श्रीराम आहे का शीतल आहे? का श्री सिमेंट आहे? कोणता स्टॉक आहे नेमकं सांगा. हा आहे रामा आहे का? तुम्ही राणा टाकले, त्याच्यामध्ये बनला आहे का हा पॅटर्न? नाही, हा असेंडिंग ट्रायंगल आहे. सिमेट्रिकल पाहिजे आपल्याला, सिमेट्रिकल ट्रायंगल पाहिजे. असेंडिंग नको आहे आपल्याला, सिमेट्रिकलच पाहिजे. आपण चॅनलमध्ये हा तर कसला स्टॉक गेलाय? पेनी स्टॉक आहे, सोडून द्यायला काय. पेनी स्टॉकला आपण नाही बघत. रेली विकास याच्यामध्ये बनला मे बी कदाचित. बघू विकलीमध्ये, डेलीमध्ये. नाही, याच्यामध्ये पण कुठं बनलाय? नाही बनला याच्यामध्ये पण. नाही, वडून ताणून नाही बनवायचं आपल्याला, ओरिजिनल बनलेला पाहिजे. वडून ताणून बनवायचं नाही. इथं बनलाय का? तिथं बनलेला असू शकतो हा, बरं का. परंतु नाही, हा तुमचा एक हे आहे
पोलंड फ्लॅग पॅटर्न आहे हा पोलंड फ्लॅग पॅटर्न आहे. हा जो आहे ना हा पोलंड फ्लॅग पॅटर्न आहे. हा फ्लॅग आहे तुमचा. नाही याच्यामध्ये नाही बनला. शोधून टाका. येस ग्रुपमध्ये टाकेल वाटलं तर मी, कारण आता शोधायला आपल्याला भरपूर वेळ जातोय. त्याच्यामध्ये टाईम पण भरपूर होतोय. मेन लेक्चर आहे आपलं. जरी तुम्हाला दिसला कोणाला किंवा स्टॉक तुम्ही स्वतः पण बाकीच्या ह्याच्यामध्ये स्टॉकमध्ये बघा. वाटलंच ग्रुपमध्ये मी उद्या सकाळी किंवा आता थोड्या वेळानं ग्रुप ओपन करेल त्यावेळेस तुम्ही टाका. कारण लर्निंग विषयी 100% टाका. बाकीचा टाइमपास बोलू नका ग्रुपमध्ये काय. लर्निंगचं असेल तुमचं स्क्रीनशॉट वगैरे बाकीच्या गोष्टी हे टाका. ओके. म्हणजे ज्या गोष्टी शिकवल्यात ना त्या गोष्टी बिनधास्त ग्रुपवरती टाका. त्यासाठी ग्रुप ओपन करा. परंतु फालतू गडबड केली तर परत ग्रुप बंद केलाच आहे. आत्ताच सांगतोय. ओके. ठीक आहे. चला मग उद्या भेटू. उद्या सेम आपल्या संध्याकाळी बघू किती वाजता क्लास घ्यायचा. मी सांगेल ग्रुपवरती तसं टाकेल मी मेसेज. चॅनल तुम्ही नवीन असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. ओके.